प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज टेरोरी मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराचं महान काम अद्भुतरित्या अनेक लोकांच्या जीवनामध्ये होईल आणि अनेक लोकांचं तारण त्या ठिकाणामध्ये होईल. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रार्थना विनंती असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर सांगू शकता. त्याचप्रमाणे जर तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर तुम्ही साक्ष देखील त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही शेअर करू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर तो नंबर लागला नाही, इथली जर काही माहिती हवी असेल तर या ठिकाणामध्ये तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या 4 नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. परमेश्वरांनी सिस्टर तृप्ती आखाडे यांच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या कार्य केलं. त्या परभणी या ठिकाणामध्ये ते जॉब ऑलरेडी करत होत्या, पण त्यांनी हायर स्टडीज त्या ठिकाणामध्ये केल्या आणि त्या ठिकाणामध्ये त्यांनी डिप्लोमा इन सायकॅट्रिस्ट तो पूर्ण केला आणि तो पूर्ण केल्यानंतर त्यांना या ठिकाणामध्ये यायचं होतं. पण महाराष्ट्रामध्ये एकूण फक्त 10 जागा होत्या आणि येरोडा या ठिकाणामध्ये फक्त 5 जागा होत्या. त्यांची आई या ठिकाणामध्ये आली होती. पास्टरांकडनं विशेष त्यांच्यासाठी प्रार्थना करून घेतली होती आणि परमेश्वराने अद्भुत कार्य केलं. त्यांचा डिप्लोमा पूर्ण झाला. पुण्यामध्ये ज्या 5 जागा होत्या त्या ठिकाणामध्ये त्यांना पहिल्यांदा बोलवण्यात आलं, पण पहिल्या फेरीमध्ये त्यांचं नाव त्या ठिकाणामध्ये रिजेक्ट झालं. पण तरी देखील त्यांनी विश्वास सोडला नाही. परमेश्वर आहे तो अद्भुत कार्य करणार आहे आणि दुसऱ्या राऊंडला त्यांना त्या ठिकाणामध्ये बोलवण्यात आलं आणि त्यांचं सिलेक्शन हे येरोडा या ठिकाणामध्ये ज्या 5 जागा आहेत त्याच्यामध्ये झालं. मग आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या चर्चमधील सिस्टर उपासना आहेत. त्यांची आजी म्हणजे शिंदे मावशी गेली 1.5 वर्ष त्यांच्या घरामध्ये त्यांच्या ज्या एरियात राहतात त्या ठिकाणामध्ये टँकरनी पाणी पुरवठा होत होता. त्या ठिकाणामध्ये पाण्याची कुठलीही सोय नव्हती आणि 1.5 वर्ष त्या टँकरनी पाणी पुरवठ्यामधून त्या ठिकाणामध्ये पाणी भरत होत्या आणि अनेक समस्या पाणी भरण्याच्या त्या ठिकाणामध्ये येत होत्या. पण मागच्या आठवड्यामध्येच त्यांनी पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली आणि पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या त्या ठिकाणामध्ये ज्या राहतात त्या ठिकाणामध्ये सगळी पाईपलाईन त्या ठिकाणामध्ये आली आणि सर्व पाईपलाईन त्या ठिकाणामध्ये आली आणि पाण्याची सुरुवात देखील झाली. मग आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे आज आपल्यामध्ये सिस्टर सुनीता कदम आलेले आहेत. त्या पुढे येतील. त्याच्या नावाला धन्यवाद देऊयात. आज आपल्यामध्ये सिस्टर सुनीता कदम आहेत आणि गेल्या काही महिन्यापूर्वी त्यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला होता आणि त्या या ठिकाणामध्ये आल्या. त्यांनी पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली आणि 19 फेब्रुवारी रोजी त्यांचं ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन झालं. त्यानंतर 8 केमो पण त्यांना झाले. त्याचप्रमाणे 15 रेडिएशन देखील त्यांना झाले आणि परमेश्वरांनी ह्या सगळ्या गोष्टीतून अद्भुतरित्या त्यांना बाहेर काढलं. पास्टरांनी केलेल्या प्रार्थनेवर त्यांनी विश्वास ठेवला. परमेश्वरांनी पूर्ण आरोग्य त्यांना दिलं आणि ती बहीण आज परमेश्वराच्या मंदिरामध्ये आहे. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार. त्याचप्रमाणे आज आपल्यामध्ये सिस्टर रेखा अवचारे आहेत. त्या देखील पुढे येतील. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊयात. आज आपल्यामध्ये सिस्टर रेखा अवचारे आहेत. त्यांच्या देखील शरीरामध्ये पित्ताशयाचे खडे झाले होते आणि डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन सांगितलं होतं. ऑपरेशनला जाण्याच्या आधी त्या पास्टरांकडे या ठिकाणामध्ये आल्या. त्यांनी पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली आणि ऑपरेशन करण्याच्या वेळेस त्यांचा BP देखील वाढला आणि त्या ठिकाणामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स तयार झाले आणि डॉक्टरने सांगितले की हे ऑपरेशन नॉर्मलरित्या होणार नाही. आणि एवढंच नाही तर त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जर दवाखान्यामध्ये ॲडमिट झालात तर कमीत कमी तरी 14 दिवस तुम्हाला त्या ठिकाणामध्ये राहावं लागेल. पण त्या बहिणीचा अद्भुत विश्वास परमेश्वरावर होता. पास्टरांनी प्रार्थना केली होती आणि परमेश्वराने अद्भुत कार्य त्या बहिणीच्या जीवनामध्ये केलं. सगळं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. पूर्ण आरोग्य मिळालं आणि 3च दिवसामध्ये त्यांना त्या ठिकाणातून डिस्चार्ज मिळाला आणि आज त्या परमेश्वराच्या मंदिरामध्ये आहेत. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आम्ही पुण्यावरून आलो आहे आणि माझे मिस्टर आहे ना खूप आजारी होते आणि जेव्हा ते एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तर त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू होती. पण दुसऱ्या दिवशी रात्री त्यांना अचानक खूप रिॲक्शन झालं पूर्ण बॉडीवर. पूर्ण त्यांची बॉडी अशी लाल झाली आणि आम्हाला सकाळीच डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही त्यांना ताबडतोब इथून हलवा, त्यांना ICUची गरज आहे. आणि त्या गोष्टीची मी साक्षीदार आहे, माझ्या फॅमिली, माझे दीर आणि माझी नणंद,
की त्यांचा BP, त्यांचा हार्ट रेट आणि त्यांचं शुगर लेवल एकदम फ्लक्च्युएट होत होती, एकदम कमी होत होती. डॉक्टर आम्हाला म्हटले तुम्ही वेळ घालू नका, ह्यांना ताबडतोब ICUची गरज आहे. माझ्या नंदेनी पास्टरला सारख्या फोन लावत होत्या पण त्यांचा फोन लागला नाही. पण प्रभू कार्य करतो. आम्ही जेव्हा हॉस्पिटलमधनं, त्या हॉस्पिटलमधनं मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये, मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना न्यायला निघालो, तेवढ्यात पास्टरचा फोन म्हणजे लागला आणि त्यांनी परिस्थिती सांगितली. पास्टरने आम्हाला सांगितलं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊपर्यंत देवबाप कार्य कराल आणि सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येईल. आणि जेव्हा आम्ही त्यांना तिकडे घेऊन गेलो, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं. त्या चिठ्ठीवर डॉक्टरांनी ICU लिहून दिलं होतं, पण जेव्हा आम्ही तिथं गेलो त्यांचा BP, त्यांचं शुगर आणि त्यांचं हार्ट रेट सर्व नॉर्मल. तिथला डॉक्टर मला म्हटला मॅडम ह्यांना ICUची गरज नाही. सर्व मान महिमा गौरव आम्ही प्रभूला देतो. आणि वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. स्तुती करतो, प्रभूला धन्यवाद देतो. पुष्कळ चांगल्या गोष्टी देव या दिवसामध्ये आमच्या जीवनामध्ये करत आहे. खडकीवरून मला वाटतं सेंट मेरी चर्च, जे आमचं चर्च होतं पूर्वीचं, त्याचे आम्ही मेंबर, आणि त्या ठिकाणातून बरेच लोक आज या ठिकाणामध्ये आले. आनंद वाटतो. ज्या ठिकाणामध्ये एकेकाळी एक मेंबर म्हणून त्या ठिकाणामध्ये आम्ही चर्चला जाणं येणं इथपर्यंतच गोष्टी करत होतो, प्रभूनं त्यातून सगळ्यातनं बाहेर काढलं. त्याच्या वचनाची घोषणा करण्यासाठी, आणि त्याचं वचन जे लोकांसाठी प्रकाश आहे. आनंद वाटतो की मुंबईमध्ये 2 तारखेला जी सभा होणार आहे, आणि एवढी त्या सभेसाठी लोकांची चढाओढ की नंतर आता शेवटी जाहीर करावं लागलं की आता सीट फुल झालेली आहेत, तुम्ही येऊ शकणार नाही. देवाचं वचन या दिवसामध्ये सोन्यापेक्षा मोलवान झालेलं आहे. ते फुकट ऐकायला येणार नाहीत. जवळजवळ 200 रुपये एक सीटसाठी रजिस्ट्रेशन आहे. परंतु लोक मला अजूनसुद्धा कॉल येत आहेत आणि सांगत आहेत की आम्हाला सीट उपलब्ध करून द्या. परंतु मर्यादित सीट असल्या कारणानं त्या ठिकाणामध्ये ते सर्व काही फुल झालेलं आहे. देवाची स्तुती असो की लोक वचनाचे भुकेले ताणले झालेले आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून मला सांगू द्या, पुण्यावरून सुद्धा भरपूर कॉल येत आहेत आणि इन्क्वायरी होत आहेत की तुम्ही पुण्यामध्ये कधी चालू करणार आहे. तर मला तुम्हाला सांगायचं की चर्चचं बांधकाम होईपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून सांगू द्या, तुमचे मेसेज, तुमचे कॉल येत आहेत आणि तुमची अपेक्षा आहे लवकर पुण्यामध्ये चालू करावं. तर होणार आहे चालू, परंतु त्यासाठी थोडा अवधी जाणार आहे. हॉल पण आपण पाहत आहोत. आणि परवाच एका ब्रदरने येऊन सांगितलं की तुम्हाला मध्यवर्ती ठिकाणात, कारण मुंबई आणि आजूबाजूचे बऱ्याच ठिकाणचे लोक ज्यांनी ऐकलं यूट्यूबच्या माध्यमातून की पुण्यामध्ये चालू करणार आहेत, तर बऱ्याच लोकांचे कॉल यायला लागलेत आणि त्यांची इन्क्वायरी व्हायला लागली. तर त्यांच्यासाठी मला सांगणं गरजेचं आहे की मध्यवर्ती ठिकाणामध्ये एका ब्रदरनं माझ्याशी डिस्कशन केलं आणि त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणात आपल्याला हॉल मिळेल. तर मध्यवर्ती ठिकाणात तो हॉल असणार आहे आणि पुष्कळ लोकांना येण्यासाठी, देवाचं वचन ऐकण्यासाठी तिथं मुभा मिळेल, जेणेकरून एवढ्या लांब येण्याची गरज नाही. आता हे पुण्यावरून एवढ्या लांबून लोक येतात, तर तुम्हाला तिथल्या तिथं देवाचं वचन ऐकायला मिळेल. मुंबईचे लोक आहेत, आणखीन सांगली, सातारा, जे एक मध्यवर्ती ठिकाण सेंटर असणार आहे. मुंबईसारख्या ठिकाणातनं पण बऱ्याच लोकांची इन्क्वायरी झाली की जर पुण्यात चालू झालं तर आम्हाला आनंद होईल. तर आपण पुण्यात चालू करत आहे. तर तुम्हाला थोडीशी वाट पहा, जेणेकरून माझी एक सवय की चालू केल्यावर बंद करायचं नाही. त्यामुळे मी निर्णय घेताना फार विचारपूर्वक निर्णय घेतो. चर्चचं बांधकाम पूर्ण होणं गरजेचं आहे. एकदा ते बांधकाम पूर्ण झालं की मग मला मोकळी वेळ आहे आणि त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये नक्कीच चालू करणार आहे. मला माहिती आहे की त्यांना वचनाची भूक आणि तहान आहे, कारण मागच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये सभा झाली आणि कालच त्या ठिकाणावरून मला एक कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की पुन्हा चार्जअप झालं आणि आता आमची इच्छा आहे की 1 दिवसाची सभा केली, परंतु वेगळ्या भागामध्ये आम्ही 2 दिवसाच्या सभा करत आहोत. का तर लोकांना वचनाची गरज आहे. आणि मला माहिती की देवाचं वचन हेच मनुष्याच्या जीवनाचं पुनर्जीवन करतं, दुसरं कोणी नाही. प्रियानो, एक चांगलं वचन जे तुमच्या हृदयाची स्थिती बदलतं. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हृदयामध्ये. शास्त्र सांगतं की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर. म्हणजे इथं कसं रक्षण होणार आहे, म्हणजे
या हृदयावरती हल्ला नेमका होणार कुठं? तर हृदयावरती. आणि मग देवाच्या वचनात सांगितलं की देवाचं वचन हृदय याचं परीक्षक आहे. असं म्हटलं, मन आणि विचार यांचं परीक्षक आहे. म्हणजे हृदयात काम करत असतो देव. जर वचन आतमध्ये गेलं तर काम घडलं जातं. मग एखादं अंतकरण दुःखी बनतं, एखादं अंतकरण निराश बनतं, एखादं अंतकरण कठीण बनतं. जेव्हा देवाचं वचन काम करत नाही तेव्हा अंतकरण कठीण बनलं असं समजायचं. म्हणजे देवाचं वचनाचं काम माझ्यामध्ये घडतच नाही. किती पण देवाचं वचन ऐकलं तर जसं हृदय तुटायला पाहिजे, ज्या पद्धतीने हृदय तुटायला पाहिजे, आणि एकदा हृदय तुटलं की माणसाचे विचार आणि स्वभाव बदलले जातात. पण हृदयच तुटत नसेल तर याचा अर्थ हृदय कठीण बनलेलं आहे. आणि मग कठीण हृदयात काम करत नाही. मग दुसरा ऑप्शन काय त्याच्यामध्ये? तो म्हणतो मी तुमच्यातलं पाषाणमय हृदय काढील. मुळामध्ये हृदय कठीण बनलं, पाषाणमय बनलं. मग याला जबाबदार कोण? माझं हृदय कठीण बनलं. जेव्हा देवाचं वचन आमच्याकडे येतं ते सहजपणे स्वीकारलं पाहिजे. त्याला का, किंतु, परंतु कोणत्याच गोष्टी त्याला, देवाला का हा प्रश्न कधी आवडत नाही. का हा प्रश्न देवाला आवडतच नाही. जेव्हा देवासमोर आम्ही जातो ना, प्रभूला म्हणायचं, जसं शमूएल म्हणतो, बोल प्रभू तुझा दास ऐकत आहे. ही शमूएलाची प्रवृत्ती आहे. आता एलीच्या बाबतीमध्ये एलीला काढून शमूएलासारख्या छोट्या मुलाला देवानं का ठेवलं? याचं कारण हे आहे, देव बोलत असताना शमूएलानं दुर्लक्ष केलं, एलीने दुर्लक्ष केलं. त्या ठिकाणी तो शमूएलाला देव बोलतो की शमूएला शमूएला. एलीला कळतंय देव बोलत आहे, पण तरी सुद्धा एलीनं शमूएलाला सांगितलं परमेश्वर तुझ्याशी बोलत आहे तू ऐकायला जा. मग त्यानं उठून जायला पाहिजे होतं ना, विचारलं पाहिजे होतं की देवा असं काय तातडीचा निरोप तू शमूएलाला द्यायला लागला की मी मंदिरात असताना मला निरोप द्यायचा सोडून तो त्याला का निरोप देतो? पण अंतकरण कठीण झालं होतं ना, हृदय कठीण झालेलं होतं. आणि जेव्हा हृदय कठीण होतं त्यास देव एलीशी बोलण्याच्या ऐवजी शमूएलाशी बोलतो. का देव आमच्याशी बोलत नाही? देवाचं बोलणं का बदलतं? कारण अंतकरण कठीण झालं. देव जे ऐकतात त्यांच्याशी बोलतो ना. देवाची पद्धत आहे. जीवन मरण शाप आशीर्वाद सर्व मी तुमच्या समोर ठेवले असं तो स्पष्ट बोलतो. आमची निवड चुकली, देवाला बोलायचं आहे, मग कुणाशी बोलणार आहे? छोटं बाळ शमूएल आहे, देव त्याच्याशी बोलला. लक्षात घ्या, हे सगळं जे आहे ना ते आमच्या हृदयामध्ये, आणि म्हणून त्याचं रक्षण करणं गरजेचं आहे. आज एका गोष्टीकडे मी पाहणार आहोत. जगात एक मूर्ख आहे, आणि मग ज्यावेळेस तुम्ही हा संदेश ऐकाल तुम्हाला वाटलं आम्ही पण मूर्ख आहे. आम्ही पण ते मूर्ख आहेत, कारण देवाचं वचन आमच्यासाठीच आहे ना. जेव्हा देवाचं वचन आम्ही ऐकतो आणि त्याचं मला कळतं की अरे याच्यामध्ये मीच आहे. आणि प्रत्येक संदेश जेव्हा युट्यूबच्या माध्यमातून लोकांकडे जातात आणि लोकांच्या प्रतिक्रिया येतात, बाळासाहेब ते आमच्यासाठी होतं. कारण देवाचं वचन आरसा दाखवण्याचं काम करतं. ते आमची मानसिक स्थिती, ते आमची कौटुंबिक स्थिती, आमची फायनान्शियल पोझिशन ते दाखवतं. सगळ्या बाजूनं आम्हाला विचारानं प्रेरित करून तो आम्हाला तयार करण्याचं काम करत असतो. त्याला वाटतं तयार व्हावं, अंतिम दिवसामध्ये रॅप्चर व्हावं, मंडळी उचलली जावी. आणि जसं आम्ही पाहतो की तुमचं जगणं रक्त मांसाबरोबर नाही, सत्ता अधिकार व आकाशातला दुरात्मा समूह यांच्या विरुद्ध तुम्हाला लढायचं आहे. मग आता हा दुरात्मा समूह काय करत आहे? सैतानाचं काम तुम्हाला कसं दिसणार आहे? एखाद्या व्यक्तीला भूत लागलं म्हणजे तुम्ही म्हणता का त्याच्यामध्ये सैतान आहे? नाही, भूत लागणं म्हणजे सैतान नाही. सैतानाचं काम हे विश्वासणाऱ्यांमध्ये सुद्धा असतं. मग आम्ही बात नाही का पेत्राला तो म्हणतो की जा, अरे सैताना माझ्यापासून निघून जा. यहुदाच्या बाबतीमध्ये काय म्हटलं? यहुदामध्ये सैतान शिरला, यहुदानं 30 रुपयाला जाऊन येशील. म्हणजे विश्वासणाऱ्यांमध्ये पण त्याचं काम, आणि ते काम तुम्हाला चाललेलं कळत पण नसतं. तुमचं आत्मिक जीवन ज्याला तुम्हाला मजबूत करायचं असतं, ज्याला तुम्हाला भक्कम करायचं, या आत्मिक जीवनाला सुरुंग लावण्याचं काम तो करत असतो. आणि मग ते सुरुंग लावण्याचं काम कसं घडणार आहे? आम्ही मानव म्हणून जगत असताना आम्हाला आमचं फ्युचर आहे, आमचा परिवार आहे, आमचं शरीर आहे, आमची नोकरी आहे, या सगळ्या गोष्टी आम्हाला पृथ्वी तलावरती राहत असताना त्याच्याशी आम्हाला तोंड द्यावं लागतं. त्या प्रश्नाशी आम्हाला झगडावं लागतं. लक्षात घ्या, तुम्ही उपाशी राहिल्यावर एलियासारखा व्यक्ती सुद्धा कमजोर पडला, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा चिंता आलीच ना, त्याच्यामध्ये सुद्धा काळजी आलीच ना.
एलियासारखा मजबूत व्यक्ती, या मजबूत व्यक्तीला सुद्धा आम्ही पाहतो की इजबेल राणीनं त्याला म्हटली, माझ्या संदेष्टाची गत जशी केली, उद्या मी तुझी गत तशीच करणार आहे. मग एवढा मजबूत संदेष्टा, ज्यानं इतके मोठे चमत्कार केले, तो संदेष्टा सुद्धा घाबरला आणि गुहेमध्ये जाऊन लपून बसला. कुठं गेला त्याचा विश्वास? कसा हल्ला केला, कसा त्याच्यावरती घाला घातला, कसं त्याचं अंतकरण काबीज केलं त्या सैतानानं. म्हणून विश्वासणाऱ्या व्यक्तीचं काम काय? तुमचा विश्वास तुम्ही कसा टिकवून ठेवणार आहात? तुम्ही कसं विश्वासामध्ये मजबूत होणार आहे? तुम्ही कसं वाढणार आहात? वाढण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी प्रेरित करत आहे? काय केल्यानं तुम्हाला आणि देवामध्ये टिकून राहता येणार आहे? म्हणून लक्षात घ्यावा, आज आम्ही जी गोष्ट पाहणार आहोत त्याच्यामध्ये असं त्या वचनामध्ये असं लिहिलं की मूर्ख चिंता करून मरतो. कोण मरतो? मूर्ख. मरायचंय का? सांगा असेल तर हा संदेशच कॅन्सल करतो. मूर्ख. अरे जोरात बोला. आज नाश्ता करून नाही आला का? हा मूर्ख म्हणलेला राग येतो ना तुम्हाला, मग प्रॉब्लेम तो आहे. नीतिसूत्र त्याचा 5वा अध्याय 2रं वचन. हा, नीतिसूत्र 5वा अध्याय 2रं वचन. म्हणून तू माझ्या ज्ञान शिक्षणाकडे लक्ष लाव. म्हणून तू माझ्या ज्ञान शिक्षणाकडे लक्ष लाव. माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडे कान दे. कारण परस्त्रीच्या ओठातून. तेच वचन वाचा परत. म्हणून तू माझ्या ज्ञान शिक्षणाकडे लक्ष लाव. माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडे कान दे. तो या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं, म्हणून काय कर? तू माझ्या ज्ञान शिक्षणाकडे. म्हणून तू माझ्या ज्ञान शिक्षणाकडे लक्ष लाव. माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडे कान दे. मूर्ख चिंता करून मरतो असं म्हटलंय. किती वचन आहे बरोबर ते? असं होतं गडबड. परत वाचा वचन ते. म्हणून तू माझ्या ज्ञान शिक्षणाकडे लक्ष लाव. माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडे कान दे. तो तू माझ्या बोधाकडे कान दे. आता ते वचन मला सापडेना, पण असं म्हटलं, मूर्ख चिंता करून मरतो. कुणाला सापडलं तर मला सांगा. कदाचित मी किती नाही मूर्ख चिंता करून नाही असं लिहिलंय, मूर्ख चिंता करून मरतो. ठीक आहे, पाहिलं, फक्त लक्षात ठेवा ते असं वचन आहे. परंतु परत 2ऱ्या वचनामध्ये वाचा, 5वा अध्याय 2रं वचन. म्हणून तू माझ्या ज्ञान शिक्षणाकडे लक्ष लाव. माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडे कान दे. असं म्हटलंय की मूर्ख चिंता करून मरतो. परंतु जर या मूर्खपणाच्या गोष्टी आम्हाला सोडायला पाहिजे तर शास्त्रामध्ये लिहिलं, तू काय कर माहिती का? तर तू माझ्या शिक्षणाकडे कान दे. देवाच्या वचनाच्या शिक्षणाची गरज आहे. जोपर्यंत देवाच्या वचनाची शिक्षण किंवा सुज्ञता किंवा ओळख, देवाच्या वचनाची ओळख होणं हीच खरी सुज्ञता आहे. आणि काय होतं माहिती का? जेव्हा देव आम्हाला समजतो, त्याच्या सामर्थ्याची ओळख आम्हाला होती, त्यावेळेस पहिल्यांदा आमच्यातली चिंता बाहेर जाते. चिंता बाहेर जाणं फार गरजेचं आहे. किती वचन? 10वा अध्याय. धार्मिकाची वाणी बहुतांचे पोषण करते, परंतु मूर्ख अक्कल नसल्यामुळे मरतात. नाही, चिंता करून मरतो असं पाहिजे. असू द्या, सापडल्यानंतर फक्त लक्षात ठेवा ते वचन, मूर्ख चिंता करून मरतो, एवढंच वचन लक्षात ठेवा. तुम्हाला सापडत असेल तर शोधत राहा, परंतु लक्ष मात्र देवाच्या वचनाकडे लावा. असं म्हटलं की जेव्हा देव आम्हाला समजतो, त्याच्या सामर्थ्याची ओळख होते, तेव्हा पहिल्यांदा आमच्यातली चिंता बाहेर जाते. ऐका बरं का, एखाद्या व्यक्तीला जेव्हा देवाची ओळख होते, देवाच्या सामर्थ्याची ओळख होते, तर पहिल्यांदा त्या व्यक्तीमधली चिंता बाहेर गेली पाहिजे. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती का?
या सैतानाला तुमच्या डोक्यामध्ये गोंधळ करायचा आहे, विचारांमध्ये गोंधळ करायचा आहे. त्याला असं वाटतं की तुम्ही मरावं. येशू म्हटलं ना, मार्ग सत्य आणि म्हणजे येशू जीवन आहे, मग मरण कोण आहे? सैतान. येशू म्हटलं नाही का, अरे मरणा, अरे सैताना तुझी नांगी कुठे आहे? म्हणजे सैतानाची नांगी ठेचण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताना क्रुसावरती मरण स्वीकारलं. बघा, आता विचार करा तुम्ही, या सैतानाला तुमच्यात मरण पाठवायचंय. आता मरण पाठवण्याचा मार्ग कोणता? तो काही येऊन डायरेक्ट तुमच्या गळ्यात फाशीचा दोर थोडी घालणार आहे. तो काही येऊन तुम्हाला विष नाही पाजणार, तुम्हाला ओढवतोड नेऊन रेल्वेच्या ट्रॅकवरती नाही टाकणार. मग तो काय करणार आहे? या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणार आहे. या गोष्टी तुम्ही कराव्यात. तुम्ही मरावं, तुम्ही सुसाईड करावं, तुम्ही आत्महत्या करावी, तुम्ही गळफास घ्यावा, तुम्ही डायझन प्यावं, तुम्ही कोणाला तरी मारावं. बरं, मारण्याचं आणि मरण्याचं कारण काय? चिंता. माणसाला जी चिंता लागून राहते हेच त्याचं कारण आहे. मग देव कुठे आहे? आता तुमच्या डोक्यात चिंता आहे, मग देव कुठे आहे? अहो कष्टी बाबा हराक्रांजनो, तुम्ही सर्वजण मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. देवाचं अभिवचन तर विसाव्याचं अभिवचन आहे. त्याच्याकडे तुम्ही म्हणता देव सामर्थ्यशाली, देव तुम्ही म्हणता देव पॉवरफुल आहे. अहो पॉवरफुल देव, मग तुमच्या जीवनात चिंता काय? काय चिंतेचं कारण आहे? आणि चिंता करणाऱ्या व्यक्तीला देवाच्या वचनामध्ये म्हटलं की या चिंता करणारा व्यक्ती मूर्ख आहे. मूर्ख चिंता करून मरतो. आज जर तुमच्याकडे चिंता असेल तुमच्या भविष्याची, तुमच्या परिवाराची, तुमची आर्थिक बाब असेल, या सगळ्या बाबीशी तुम्ही चिंताक्रांत बनलेला आहात. 100% तुमच्याकडे काहीतरी चिंता आहे. आपल्या आजारपणाची, आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता आहे. माझं भविष्यामध्ये कसं होणार, मुलांचं भविष्यामध्ये कसं होणार, किती डोक्यामध्ये प्रश्न येतो तुमच्या. काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आपल्या जॉबची सिक्युरिटी नाहीये. कालच एका मुलीने फोन केला, आमच्या ऑफिसमधले आणि पुष्कळ लोक काढून टाकणार आहेत. आणि त्याचा परिणाम काय? जसं तिने ते ऐकलं, ती म्हणते ऐकल्यापासून माझ्या कामात सगळ्या चुका व्हायला लागल्यात. का तर मला असं वाटतं मला नोकरीची गरज आहे, माझा परिवार माझ्यावरती अवलंबून आहे, आणि जर मला कामावून कमी केलं तर मग कशा पद्धतीने माझं कुटुंब, मला किती चिंता आहे, कसं कुटुंब चालवणार. अजून नोकरी गेली नाही, फक्त बातमी ऐकल्याबरोबर तिच्यामध्ये चिंता निर्माण झाली ना. आणि एकदा चिंता निर्माण झाली ना, तुम्ही मरणाकडे जाऊ लागता, तुमचं आयुष्य कमी होऊ लागतं. प्रियांनो, लक्षात ठेवा, देवाचं वचन आणि तुमच्या चिंतेला प्रतिबंध करण्याचं काम करत असतं. तुमच्या डोक्यातल्या चिंता निघून जाव्यात यासाठी देवाचं वचन तुम्हाला बोध करत असतं. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं, स्तोत्र 14 आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये काय म्हटलंय, वाचूया. स्तोत्र 14 आणि त्याचं पहिलं वचन. मूढ आपल्या मनात म्हणतो, मूढ आपल्या मनात म्हणतो, देव नाही. देव नाही. लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करतात, सत्कर्म करणारा कोणी नाही. सत्कर्म करणारा कोणी नाही असं म्हटलंय. हा इयोबाचं पुस्तक 5 अध्याय, सॉरी बघा नीती झालं. इयोबाचं पुस्तक 5 अध्याय 2 वचन. हा वाचा वचन ते. मूर्ख तर चिंता करून नाश पावतो. कोण चिंता करून नाश पावतो? मूर्ख. आणि कोण सांगतं माहितीये का? कुठल्या पुस्तकात? इयोब. आणि सगळ्यात जास्त चिंता कोणाला होती? सकाळी उठून आपल्या लेकरांचं शुद्धीकरण कोण करत होतं? इयोबच. पापामध्ये त्यांनी पडू नये म्हणून. आणि तोच इयोब काय सांगतो माहिती का? मूर्ख मनुष्य चिंता करून मरून जातो. म्हणजे सगळ्यात जास्त चिंतेचे कारण, जास्त चिंता कोण करतं? धार्मिक जास्त चिंता करतो. मी तर म्हणतो पापी ना, तो पापी पण एवढी चिंता करत नाही. मला वाटतं एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. नीतिसूत्राचं पुस्तक 13 अध्याय 22 वचन. नीती 13:22. तो मुद्दा नंतर आहे, पण जाता जाता अगोदर सांगतो तुम्हाला. चांगला मनुष्य आपल्या पुत्र पौत्रास वतन ठेवतो, पण पाप्यांचे धन धार्मिकांसाठी साठविलेले असते. बघा, आता त्या पाप्याला चिंता नाही, तो धन कमवतो. आणि धार्मिक मनुष्य चिंता करून आहे ते धन घालवतो. कसं काय धन घालवतो? काही प्रॉब्लेम नाही, पण उगाच चिंता करत बसला. मुलांचं कसं, अरे कसं तरी होऊ द्या हो. देवानं जन्माला घातलं म्हणजे काहीतरी प्रोव्हिजन करून पाठवलं ना. का देव म्हटला जा बाबा तुला जगात जायचं जा आणि काय कुठेतरी रस्त्यावरती फुटपाथवरती वेळ, असं नसतंय. ज्या देवानं तुम्हाला जन्माला घातलं त्यांनी तुमच्यासाठी प्रोव्हिजन करून पाठवलेलं आहे. प्रोव्हिजन, तरतूद आहे. बेस्ट मधलं बेस्ट, वस्ट नाही, बेस्ट. आणि दुसऱ्या भाषेत मी तुम्हाला सांगेल, अहो धार्मिकासाठी पाप्याचं धन आहे.
कसली चिंता करताय? तुमच्यासाठी जे धन साठवलंय ते पापी साठवायला देव म्हणतो काळजी करू नको, सगळं तुझ्या बापाचं होणार आहे, हालेलुया. तुला मिळणार आहे. आणि आमेन. आम्ही म्हणून त्याला तो काय म्हणतो, चिंता करणाऱ्याला त्यांनी मूर्ख म्हटलं. का मूर्ख म्हटलं माहिती का? मी एका व्यक्तीला प्रोव्हिजन करून ठेवलंय, तो पाप करून धन साठवतो आणि ते धन तुला मिळणार आहे. ही देवाची योजना आहे, हालेलुया. देवाची योजना आहे. तुम्ही देवाच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवता. देवाचं सामर्थ्य तुम्हाला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत देवाची प्रोव्हिजन तुम्हाला कळत नाही. दाविदाला कधीच वाटलं नाही की तो राजगादीवरती राजा म्हणून राज्य करेल, नाही वाटलं दाविदाला. त्याच्या बापाला वाटलं की शिक्षण पाणी कशामध्ये डोकं चालत नाही, तर हा जो मुलगा आहे तो मेंढरं चारण्याचा लायकीचा मुलगा आहे. पण देवानी प्रोव्हिजन केली होती. काय? अरे शौलाच्या जागी मी तुला राजा करणार, ही देवाची हालेलुया. प्रोव्हिजन आहे. देवानं तुमच्यासाठी प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे. चिंता करत बसू नका. तुमचं उत्पन्न किती, कुठं काम करता, शिक्षण किती आहे, कोणत्याच गोष्टीचा विचार करू नका. जेव्हा तुम्ही देवाकडे पाहता तेव्हा देव आहे त्या स्थितीतनं बाहेर काढून तुम्हाला सर्वोच्च जागी तुमची प्रस्थापना करत असतो. मूर्ख बनू नका. रोज उठल्यावर देवाचा धन्यवाद करा. आहे त्या परिस्थितीमध्ये प्रभूला गौरव द्या. आमेन. देवाला म्हणा, देवा आजचा दिवस तू दाखवला, आजच्या दिवसामध्ये माझ्याकडे संकट आहेत, परंतु एक दिवस माझा विश्वास आहे या सगळ्यातनं बाहेर पडून तुम्हाला सर्वोच्च जागी प्रस्थापित करणार आहे. हा तुमचा विश्वास असला पाहिजे आणि त्याच्यासाठी रोज तुम्हाला प्रार्थनामय जीवन जगलं पाहिजे. रोज. आज तुमच्याकडे नसेल काही. परवा मी कुणाशी बोलता बोलता सांगितलं, कोणतरी माझ्याशी बोलत होतं आणि त्या बोलता बोलता त्याला म्हटलं की 17 वर्ष मी सोलापूरमध्ये असताना चर्चा करताना त्याने सांगितलं की किती ग्लॅमरस तुमची मिनिस्ट्री आहे. मला एक व्यक्ती तो म्हटलं, ग्लॅमरस मिनिस्ट्री? ग्लॅमरस मिनिस्ट्रीच्या पाठीमागची 17 वर्ष तुला माहित नाही. म्हटलं मी काय स्ट्रगल केलं. 17 वर्ष ज्या पद्धतीनं या ठिकाणात वावरलो, चर्च भाडं भरू शकत नव्हतो आणि त्यावेळेस सुद्धा मला असं वाटत होतं की किती दिवस हे सगळं चालणार आहे, की व्याजानं पैसे करून भाडं भरायचं, कधी चर्च बंद होईल याची आणि गॅरंटी नव्हती. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये ना कपड्याला पैसे ना खर्चायला पैसे, सगळं कठीण कठीण वाटत. मग काय परिस्थिती बदलली नाही देवानं? काय देवानं त्या परिस्थितीमधनं बाहेर काढलं नाही? अहो तो देव आहे. अरण्यात 40 वर्ष इस्रायल लोकांना चालवलं म्हणजे 40 वर्ष त्या अरण्यात राहणार नाहीत. एक दिवशी कनान त्यांच्या वाटेला येणार आहे. हालेलुया. आज तुम्ही अरण्यामध्ये असाल, परंतु अरण्य तुमच्या जीवनाचा शेवट नाही. अरण्य तुमच्या जीवनातल्या साक्षीसाठी असतो. प्रियानो, त्यांनी रानामध्ये अरण्यात पाहिलं. काय पाहिलं? अहो लावे पक्षी देवानं दिलं, तांबडा समुद्र त्यानं दुबांगला, रानामध्ये स्वर्गातला मान्ना त्यांनी खाल्ला. आज तुम्ही रानात आहात, पण एक दिवशी रान तुम्हाला कणानामध्ये घेऊन जाणार आहे. हालेलुया. रान ते कनान हा तुमचा प्रवास आहे. त्या प्रवासाकडे तुमचं लक्ष असू द्या. मूर्ख चिंता करून मरतो. तुम्हाला देवाच्या सामर्थ्याविषयी मजबूत असलं पाहिजे. देव सामर्थ्यशाली आहे. तुमच्या परिवाराची, तुमच्या कुटुंबाची, तुमच्या भविष्याची सगळी तरतूद प्रभूनं करून ठेवलेली, सगळी. आमेन. आमेन. काय करावं याची काळजी तुम्ही करू नका. आता हे मूर्खपणाचे विचार. मनुष्य चिंतेमुळे काय त्याच्या डोक्यामध्ये येतं पहा. चिंता करणारा, पहिली गोष्ट तर माझा मुद्दा आहे, चिंता करणारा मूर्ख. आता मूर्ख व्यक्ती मूर्ख का ठरतो? देवाच्या दृष्टिकोनातनं तो मूर्ख. ही मूर्खता त्याला कुठे घेऊन जाते त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. एक व्यक्ती चिंता करत बसतो आणि चिंता केल्यावर देव म्हणतो मूर्ख आहे. आणि सैतानाला तुम्हाला मूर्ख बनवायचं ना. मग कधी कधी आम्ही म्हणतो ना, उल्लू बनाया नाही का? ते लहान लेकरांमध्ये उल्लू बनाया म्हणून कुठेतरी कानावर आठवतात आणि काय उल्लू बनाया. हा सैतान तुम्हाला रोज उल्लू बनवतो. रोज तुम्हाला काहीतरी असे प्रश्न निर्माण करतो आणि तिथं तुम्हाला अडकून ठेवतो की तुम्हाला कळत पण नाही तुम्ही त्याच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. आणि आता मूर्खपणाचे विचार तुम्हाला कुठे घेऊन जातात? स्तोत्र 14 आणि त्याचं पहिलं वचन वाचा. स्तोत्र 14. मूढ आपल्या मनात म्हणतो देव नाही. देव नाही. नाही. लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करीतात. दुष्ट व अमंगळ कर्मे करतात. सत्कर्म करणारा कोणी नाही. आता जेव्हा तुम्ही चिंता करायला लागताना ही चिंता पहिलीच गोष्ट तुमच्यामध्ये काय करते? देव नाही या गोष्टीकडे घेऊन जाते तुम्हाला. ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये चिंता येते, डोक्यामध्ये चिंता येते, चिंता आल्याबरोबर पहिला मुद्दा येतो, नाही देवच नाहीये, देव नाही. म्हणून लक्षात ठेवा,
चिंता करताना तुम्ही देवाला आतमध्ये मारत आहात ही गोष्ट तुमच्या लक्षात पण येत नाही. आणि सैतानाचे जे युद्ध काय आहे, तुमच्या मनातलं दैवी विचार निघून जावेत. देवाविषयी तुमचे विचार पॉझिटिव्ह असू नये. देवाविषयी तुम्ही बोलू नये. तुम्ही प्रश्नाविषयी बोलावं, आजारपणाविषयी बोलावं, आर्थिक गोष्टीविषयी बोलावं, लेकरांविषयी बोलावं, भविष्याविषयी बोलावं, नोकरीविषयी बोलावं, स्वतःविषयी बोलावं, इतरांविषयी बोलावं. तो तुम्हाला विषयांमध्ये अडकून टाकतो ना. का तर देव तुमच्यातनं निघून गेला पाहिजे. एखाद्या व्यक्तीमध्ये जर देवाविषयीचा भाव टिकून राहिला पाहिजे तर त्यानं देवाविषयीचं बोललं पाहिजे. देवाचे विचार त्याच्या डोक्यामध्ये आले पाहिजे. आणि जेव्हा तुमच्या डोक्यातले देवाचे विचारच निघून जातात, आपोआप तुम्ही देवाला मारत आहात. तुम्ही देवाचं अस्तित्व नष्ट करत आहात. एखाद्या व्यक्तीला असं वाटतं ना, माझ्या भविष्यामध्ये माझ्यासाठी चांगलं काही नाहीये, म्हणजे तुम्ही देवाला मारले. तुम्हाला देवाविषयीचा भरोसा नाही का? देव तुझं भविष्य घडवणार आहे. देव तुझं परिवार त्याला नीट करणार आहे. देव तुला स्थिर स्थावर करणार आहे. देव तुझ्यासाठी चांगल्या वाटा तयार करणार आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुमचा विश्वास कबरेत जाईपर्यंत तुम्हाला डळमळीत होऊ द्यायचा नाही. कबरेत जाईपर्यंत बरं का. धार्मिकाला मरण समयी सुद्धा आशा असते. तुम्ही मरत आहात तेव्हाच तुमची आशा संपली पाहिजे. पण तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत प्रभू तुमच्यासाठी महत्कृत्य करण्यासाठी समर्थ आहे. जिवंताला आशा आहे. म्हणून काही झालं तरी धार्मिकता जी तुम्हाला देवाविषयी मजबूत करत असते. मग कोराचे पुत्र म्हणत नाहीत का, वेदीच्या शृंगाला पडून यास्तव पृथ्वी उलती पालती झाली, सागराच्या उचंबळ्यानं पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. हे निर्भीडपणा कुठे येतो माहिती का? समोर प्रश्न आहेत, त्यांना माहिती आहे आता जमीन आम्हाला गडप करणार आहे. कोराच्या पुत्राला जमीन गडप करणार आहे, पण त्याने वेदीची शृंग पकडली नाही. या वेदीच्या शृंगाची मजबूती आणि मला टिकवून ठेवणार आहे. आणि त्यांना ठाऊक आहे या जमिनीची ताकद नाही आम्हाला उद्ध्वस्त करण्याची. ही गोष्ट ध्यानात ठेवा. जेव्हा चिंता तुमच्या डोक्यामध्ये येते त्यास तुमच्यातला देवच निघून जातो. आणि ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये देवाविषयीचा भरोसा आहे ना, त्या व्यक्तीला कळतं काही झालं तरी प्रभू मला सोडणार नाही. लक्षात ठेवा, माणसं सोडतील, देव नाही सोडत तुम्हाला. हालेलुया. माणसं सोडून जातात. माणसांचं गुणधर्मच आहे. येशू ख्रिस्त क्रुसावर असताना 12 शिष्य त्याला सोडून पळाले नाही का? त्याला पेत्र म्हटलं मी तुझ्यावर मरायला तयार आहे. तो पेत्र 3दा नाकारतो. नुसतं नाकारत नाही, त्याने येशूला शिव्या पण दिलेल्या आहेत. ही माणसाचा स्वभाव आहे. देवाचं तसं नाही ना. अभिवचन देताना तो म्हटलं तू अग्नीतनं चालशील त्यावेळेस मी तुला पोळणार नाही, जलातनं चालशील त्यावेळेस ते तुला डुबवणार नाही. हे देवाचं अभिवचन आहे. हे देवाविषयीचा भरोसा आहे. आणि दाखवलं त्यांनी, नुसतं बोलला नाही. अग्नीतनं चालशील त्यावेळेस तुला पेत्राला येशू म्हटलं ये म्हटल्यावर पाण्यावर चालायला लागला, बुडू नाही दिलं. पेत्राला त्याने धरून बाहेर काढलं. देव तुम्हाला बुडू देत नाही. कधीच देव तुम्हाला बुडू देणार नाही. अग्नीमध्ये असताना भट्टीमध्ये तो शद्रक मेषक अबेदनगो पडले, परंतु भट्टीमध्ये देवाच्या पुत्रानं प्रवेश केला आणि दाखवलं या भट्टीला आणि माझ्या लेकरांना नष्ट करण्याची ताकद नाही. शद्रक मेषक अबेदनगो भट्टीमध्ये पडताना त्या भट्टीच्या असणाऱ्या अग्नीनं आणि त्याच्या तीव्रतेने त्यांना चिंताक्रांत केलं आणि त्यांनी तिथेही म्हटलं यातून सोडवायला माझा देव समर्थ आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाभोवती फिरल्या तरच देवाच्या गोष्टी येणार आहेत. जगाभोवती फिरलं तर जगच डोक्यात येणार आहे ना. एखाद्या व्यक्तीमध्ये जर चिंता येते याचं कारण तो देवाभोवती फिरत नाही. तुम्हाला देवाभोवती फिरलं पाहिजे. देवाच्या भोवती आता प्रश्न येणार, समस्या येणार, आजार पण येणार आहे, राजा पण असणार आहे, लोक पण असणार आहे, भट्टी पण असणार आहे ना. राजा जाणार आहे ना भट्टी कॅन्सल होणार आहे. आम्ही म्हणतो धार्मिक आहेत ना, मग देवानं भट्टीच गायब करणार. भट्टी असणारच आहे हो. जास्तीत जास्त धार्मिकालाच भट्टीतनं जावं लागतं. धार्मिक आहे तर तुम्हाला भट्टीमध्ये जाणार. आणि जास्तीत जास्त टॉर्चर तुम्हाला धार्मिकालाच लोक करणार आहेत, थोडी बाहेरच्या लोकांना करणार आहे. तो म्हणतो माझ्या नावावर लोक तुमची निंदा करतील, छळ करतील, धरून देतील. कुणाला सांगितलंय? विश्वास ठेवणाऱ्या शिष्यांना त्यांनी सांगितलेले. लोकांचं काम आहे तुमचं छळ करणं, लोकांचं काम आहे तुम्हाला दोष देणं. पण याचा अर्थ लोकांनी दोष दिला म्हणून तुम्ही दोषी ठरत नाही. जेव्हा प्रभूकडे तुम्ही पाहतात तेव्हा तुम्ही हर्षित होता ना. हालेलुया. हर्षाचं कारणच तुमचं देव आहे ना. आमेन. म्हणून देवाच्या बरोबर तुम्ही चालणं गरजेचं आहे. देवाकडे लक्ष द्यायचं, प्रभूला बिलगून राहायचं. आता बघा
त्या ठिकाणामध्ये शिमोनाच्या घरामध्ये मेजवानी चालू आहे. मरिया त्या ठिकाणामध्ये आली, आलाबस्त्र कुपी त्याच्या समोर फोडली. आता मरीच्या डोक्यामध्ये किती चिंता असल्या पाहिजे, या लोकांनी मला पाप करताना बघितलंय आणि यांनी मला ओळखते ते पापी, पण तिला माहितीये मला लोकांशी संबंध नाही जोडायचा आहे, मला देवाशी संबंध जोडायचा आहे. आणि परिणाम काय झाला माहिती का, जेव्हा तिने आलाबस्त्र कुपी येशूच्या चरणाजवळ फोडली, ऐका बरं का, येशूच्या चरणावरती आलाबस्त्र कुपी फोडली, त्या आजूबाजूचे लोक काय म्हणत होते, ही पापी स्त्री आहे आणि जी त्याच्या पायाला हात लावत आहे ही कोण आहे, येशूला कळत नाही का, संदेश असतं तर त्याला कळलं असतं. पण तिने आलाबस्त्र कुपी फोडल्याबरोबर येशू म्हणतो, जिथं जिथं मी जाईल तिथे तिथं माझं नाव हिच्यापर्यंत पोहोचेल. का, जेव्हा तुम्ही प्रभूशी समरूप होता, त्याच्याभोवती जीवन जगता, लोकांची चिंता केली तर तुमची साक्ष निघून जाईल, पण जेव्हा तुम्ही प्रभूची भक्ती आणि आराधना करून त्याच्यामध्ये तल्लीन होता, त्यास तुमचं नाव येशू बरोबर जोडलं जातं. म्हणून मूर्ख चिंता करून मरतो आणि तो चिंता करून मरत असताना देवच त्याच्यामधनं. मरणं म्हणजे नेमकं काय आहे? आता मला तो म्हटलं, ज्या दिवशी फळ खाशील त्या दिवशी तू मरशील. आता मूर्ख चिंता करून मरतो तर काय म्हणतो मूर्ख, देव नाही. मूळ आपल्या अंतःकरणात म्हणतो देव नाही. आता मेला म्हणजे नेमकं काय, तुम्ही जिवंत आहात पण तुम्हाला तुमच्यामध्ये देव नाही, म्हणजे तुम्ही मेलेला आहात. देवाची संगतीच तुमच्या बरोबर नाहीये, देवाची उपस्थिती तुमच्या बरोबर नाही, देवाविषयीचा भरोसा तुमच्यामध्ये नाही. तुम्ही अशा पद्धतीने जीवन जगता की तुम्ही जीवन जगताना तुम्हाला मरणाचा अनुभव येत आहे. देवानं तुम्हाला सोडलं, देवाने. आणि लक्षात ठेवा, देव त्याला कधीच वाटत नाही त्याच्या लोकांना सोडावं. आदामाला एदेन बागेतनं त्याने बाहेर काढलं, चुकी केल्यामुळे एदेन बागेतनं तो बाहेर गेला. परंतु ही गोष्ट मी तुम्हाला का सांगतो माहिती का, जेव्हा आम्ही चूक करतो ना, चूक केल्यावर बागेतनं देव आम्हाला बाहेर काढतो, संगतीमधनं बाहेर काढतो, पण देवाची प्रोव्हिजन होतं, त्यांनी परत एदेन येत नाही, आता स्वर्गामध्ये यावं. एदेन हा स्वर्गच आहे जिथं देव आदामाला भेटण्यासाठी येत होता. पण आता देव या एदेन येत नाही, तो म्हणतो ही एदेन, याच्यामध्ये प्रवेश सैतानानं केला, एदेन भ्रष्ट करून टाकली, पण मी आता त्या स्वर्गामध्ये नेणार आहे की त्या स्वर्गामध्ये हा सैतान कधी प्रवेश करणार नाही, याला कायमचं बांधलं जाणार आहे अग्नीमध्ये. मग प्रोव्हिजन काय, त्यानं आपला पुत्र पाठवला, पुत्रानं आमच्यासाठी क्रुसावरती प्राण दिला. प्राण देऊन या नव्या आदामानं आम्हाला पुन्हा एकदा देवाची संगती दिली, पुन्हा एकदा देवाजवळ त्यानं आम्हाला बोलवलं. ही देवाची प्रोव्हिजन आहे, म्हणजे कोणाचा सुद्धा नाश होऊ नये, देवाची प्रोव्हिजन आहे, कोणाचाच नाश होऊ नये, कोणी व्यक्तीने देवापासून दूर जाऊ नये. प्रत्येकाला देवाची उपस्थिती, देवाची संगती आवश्यक आहे. याच्यासाठीच बायबल आहे, याच्यासाठीच पवित्र शास्त्र आहे. आणि पवित्र शास्त्रातला देव काय सांगतो, तुम्हाला जर तुमच्यामध्ये देव जिवंत ठेवायचा असेल तर मूर्खपणाच्या चिंता करू नका. चिंतेनं तुमचा विश्वास निघून जातो, चिंतेनं तुमचं आत्मिक जीवन संपुष्टात येतं, चिंतेनं देवाची उपस्थिती तुमच्यातनं निघून जाते. पण लक्षात ठेवा, तुमच्या जीवनाच्या कोणत्याच भागामध्ये चिंता करत बसू नका. लक्षात ठेवा, जो देव त्यानं तुम्हाला हाक मारली, तो देव सर्वशक्तिमान देव आहे, तो देव तुमचा पाठीराख आहे, तो देव तुमचा मदतगार आहे, तो देव तुमचा उत्तम रक्षक आहे, तो देव तुमच्या बरोबर चालणार आहे, तो देव तुम्हाला सोडत नाही, तो देव तुम्हाला कधी त्यागत नाही. आणि तो म्हणतो, जिकडं जाशील तिकडं मी तुझ्या बरोबर, मी इमॅन्युएल म्हणजे तुझ्या बरोबर राहणारा देव आहे. आमच्या बरोबर देव आहे. सगळ्यात आशादायी गोष्ट कोणती असेल तर माझ्या बरोबर देव आहे, बस. आणि ते सगळ्यांबरोबर. हालेलुया. असं म्हणू नका की फक्त माझ्या बरोबर. कधी कधी आमच्यात तो अहंपणा येतो, फक्त माझ्या बरोबरच देव आहे. नाही, देव कधीच पक्षपात करत नाही, तो सगळ्यांबरोबर असतो प्रियानो. हा, चुका केल्या तर देव तुम्हाला दूर लोटतो, ही तितकं सत्य आहे. चुकांनी तुमच्या देव तुमच्या बरोबर कधीच राहू शकत नाही, कारण देवाला चुका करणं परवडत नाही. का नाही परवडत? या चुकांच्या मोबदल्यात त्याच्या कुशीमध्ये भाला भुसकला, हातामध्ये खिळे ठोकले, डोक्यात काट्यांचा मुकुट घातला, चुकांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे जेव्हा आम्ही एखादी चूक करतो, पाप करतो ना, तेव्हा नव्यानं आम्ही ख्रिस्ताला क्रुसावरती देतो, हे लक्षात येत नाही. आमच्या चिंतेमुळे आम्ही मूर्ख बनतो, देवाचं अस्तित्व त्या ठिकाणात नाकारतो. म्हणून विश्वासणाऱ्यांमध्ये ज्यावेळेस चिंता करण्याचा मोह त्यांना होतो आणि बायबल सांगतो तो मूर्ख ठरला जातो. आता आम्ही मूर्ख न ठरण्यासाठी काय केलं पाहिजे, त्या काही गोष्टी आम्ही पाहणार आहोत. आणि शास्त्रामध्ये हे जेवढे विश्वासणारे लोक होते सगळे मूर्ख होते बरं का, सगळे मूर्ख होते.
एक अभिवचन देवाने त्यांना एवढं भारी भारी दिलं, पण तरी सुद्धा ते मूर्ख ठरले. हा अभ्यास तुम्हाला शिकवत असताना आम्ही कसं मूर्ख ठरतो ते समजून घेणं फार गरजेचं आहे. आम्हाला वाटतं आम्ही फार शहाणे आहेत, आम्हाला वाटतं आम्ही फार धार्मिक आहेत. पण लक्षात ठेवा, देवाचं वचन आमच्या धार्मिकतेची चिरफाड करतं बरं का. देवाचं वचन आमच्या धार्मिकतेची काय करतो? चिरफाड. कळतं का तुम्हाला? आता चिरफाड निघत नाही. पूर्वी चिरफाड करून बघावं लागत होतं. आता काय करतात? स्कॅन मध्ये टाकतात आणि मग सगळं कळतं फॉल्ट कुठे आहे. आणि नाही सापडला तर ब्लड टेस्ट अमकं तमकं करून नेमका फॉल्ट तुम्हाला समजला जातो. पण चिरफाड, देवाचं वचन चिरफाड करत असताना नेमकं तुमच्यामध्ये कोणता दोष हे दाखवण्याचं काम करतं ना. कारण शास्त्रात लिहिलं देवाचं वचन दोष दाखवणं आणि सुधारणूक करण्यासाठी आहे. दोषच दाखवलं नाही तर सुधारणूक कशी काय होणार आहे? आणि लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीला मूर्ख कोण ठरवतं? देवाचं वचनच. अज्ञानामुळे माझे लोक बंदिवासामध्ये. अज्ञान कोणतं? देवाच्या वचनाचं अज्ञान. पुष्कळ वेळा आम्ही ज्या मार्गाने चाललो तो मार्गच आम्हाला कळत नाही. त्या मार्गाने आम्हाला जायचं असतं, त्या मार्गाने आम्हाला पोचायचं असतं, देवाच्या जवळ आम्हाला जायचं असतं. पण देवाच्या जवळ आम्ही पोचण्यासाठी आमच्या समोर पुष्कळ अडखळ असतात. कळत पण नाही आम्ही कसं जावं तिथं. आणि लुसिफरचे डाव आमच्या विरुद्ध चालू असतात. तो आम्हाला अडकून ठेवतो कशामध्ये? आता बघा, याकोब ज्याच्या अब्राम, इसाक आणि तिघं नाव आहेत की नाही ते बायबलमध्ये? 3 श्रेष्ठ व्यक्ती, अब्राम, इसाक आणि याकोब. याकोबाचं नाव शेवटी टाकलं तिथं. अब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव. आता याकोबाचं नाव शास्त्रामध्ये आहे, पण तो सुद्धा मूर्ख ठरला. वाचूया उत्पत्तीचं पुस्तक 32 अध्याय 7 ते 9 वचन. उत्पत्तीचं पुस्तक 32 अध्याय 7 ते 9. तेव्हा याकोब फार भ्याला व चिंतेत पडला आणि आपल्या बरोबर असलेले लोक शेरडे मेंढरे गुरे व उंट यांच्या त्याने 2 टोळ्या केल्या. तो म्हणाला एसावाने येऊन एका टोळीचा नाश केला तर दुसरी टोळी निभावेल. मग याकोब म्हणाला हे परमेश्वरा, माझे वडील अब्राम व इसाहाक यांच्या देवा तू मला सांगितले की तू आपल्या देशी आपल्या भाऊबंदात परत जा. मी तुझे कल्याण करीन. तू करुणा व सत्यता दाखवून आपल्या दासासाठी जे काही केले आहे त्याला मी पात्र नाही. मी फक्त आपली काठी घेऊन ही यार्देन उतरून गेलो होतो आणि आता माझ्या 2 टोळ्या झाल्या आहेत. मला माझा भाऊ एसाव याच्या हातातून सोडीव अशी मी प्रार्थना करतो. मला भीती वाटते की तो येऊन मला व माय लेकरांना मारून टाकील. पहा, याकोब परत वाचा वचन सुरुवातीचं 7 वचन. तेव्हा याकोब फार भ्याला व चिंतेत पडला. काय झालं? भ्याला आणि चिंतेत पडला. आणि बायबल काय सांगतं? मूर्ख चिंता करून नाश पावतो म्हणजे मरतो. मूर्ख चिंता करून मरतो. आता बघा, इकडे याकोबाच्या डोक्यात चिंता आली. अब्राम, इसाक आणि मग आता देवानं या 3 श्रेष्ठ लोकांमध्ये याकोब, इतका श्रेष्ठ असणारा याकोब, याच्याही डोक्यात चिंता आली. मग याकोब कोण आहे? मूर्ख आहे का नाही? चिंता करणारा कोण आहे? आणि याकोबाकडे काय आली? चिंता. आणि का चिंता येण्याचं कारण? अभिवचन विसरला. हो, पोटामध्ये असताना देवानं त्याला अभिवचन काय दिलं होतं? वडील धाकट्याची सेवा करणार आहे. एसाव जरी जन्माला पहिल्यांदा आला तर अभिवचन काय? वडील धाकट्याची सेवा करणारी. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, आज जर देवानं तुम्हाला एखादं अभिवचन दिलं असेल, चिंता करू नका. अभिवचन पूर्ण करणारा देव तुमच्या बरोबर आहे आणि देव अभिवचन पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे. आमेन. परिस्थिती कशी का असेल, का चिंता येण्याचं कारण? इकडं असं म्हटलं, देवानं याकोबाला आईच्या पोटामध्ये असताना अभिवचन दिलेलं आहे. काही अभिवचन तुमच्याकडे देवानं दिलेली आहेत.
सगळी अभिवचनं पूर्ण होत असताना नकारात्मक परिस्थिती असणार नाही असं होणारच नाही हो. नकारात्मक परिस्थिती म्हणून काय देव अभिवचन विसरला असं नाही. देवाला अभिवचन पूर्ण करायचंय. मग अभिवचन पूर्ण करण्यासाठी देव काय ठीक आहे सगळं तुझा भाऊ पण तुला काय दोष धरणार नाही, वैर ठेवणार नाही, काय होणार नाही, सगळं चांगलं असणार आहे तुझा. आणि गपचूप तिकडे त्याच्या भावाने त्याला मोबाईलवर फोन केला, याकोबा ये घरी बिर्याणी केली जेवायचंय आणि आता आपण मस्त एन्जॉय करू. तसलं काय केलं नाही त्याने. तिकडं याकोब निघाला आणि याकोब निघाल्याबरोबर त्याच्या मनामध्ये धडकी भरली, काय माझ्या भावानं माझ्याशी वैर धरलेला आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, वैर हा तुमच्या जीवनाचा शेवट नाही. वैराच्या पलीकडे देव काहीतरी करत असतो आणि त्याच्यावर तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. वैराच्या पलीकडं 100% याकोबाशी एसावानं वैर धरलंय. आता ऐका, इकडं याकोबानं एसावाशी वैर धरलंय. अजून एक गोष्ट मला सांग, जेव्हा तुम्ही देवाच्या दृष्टिकोनातनं मोलवान असता किंवा देव तुमच्या सोबत काहीतरी विजन घेऊन निघालेला असतो. जसं मी पाहतो इकडं योसेपाला पण देवानं विजन दिलं, 11 पेंड्या तुझ्या पेंडीला नमन करतील, तुझ्या पेंडी समोर उभं राहतील, हे अभिवचन योसेपाला होतं. आता इकडं योसेपाच्या 11 भावांनी योसेपाशी वैर धरलं. जेव्हा देव अभिवचन देतो, अभिवचन दिल्यावरती हा लुसिफर तुम्हाला चिंतेमध्ये पाडण्यासाठी काही लोकांना तुमच्याविषयी वैर धरायला शिकवतो, प्रोत्साहित करतो. कशासाठी? तुम्ही चिंता करावी, तुम्ही मूर्ख ठरावं, तुम्ही देवाची संगती तोडावी, देवाला दोष द्यावा, देवाविषयी तुम्ही निराशवादी बनावं, देवाच्या अस्तित्वाला तुम्ही नारका. जसं आम्ही पाहिलं, मूर्ख चिंता करून मरतो, मूळ आपल्या अंतःकरणात म्हणतो देव नाही. आता इकडं सुद्धा याकोबाच्या बाबतीमध्ये याकोबाच्या अंतःकरणात तेच निर्माण झालं. त्याच्या भावानं त्याच्याशी वैर धरलं आणि आता तो देवाची अभिवचन. वाचा बरं ते वचन. तेव्हा याकोब फार भ्याला व चिंतेत पडला आणि आपल्या बरोबर असलेले लोक शेरडे मेंढरे गुरे व उंट यांच्या त्याने 2 टोळ्या केल्या. तो म्हणाला एसावाने येऊन एका टोळीचा नाश केला. चिंता आली की जे तुमच्याकडे आहे ते गमावण्याची तुम्हाला भीती वाटते. ऐका, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, एसावानं जरी वैर धरलं तरी तुमच्यातलं काहीच गमावलं जाणार नाही. देवानं जो आशीर्वाद तुम्हाला दिला तो आशीर्वाद तुमचा आहे. हालेलुया. चिंता करू नका, आमेन. चिंता करू नका. देवानं तुम्हाला जो आशीर्वाद दिला प्रभू ते तुम्हाला देऊन टाकणार आहे, तुमच्या बरोबरच असणार आहे तो आशीर्वाद. आमेन. मग वैर कोणी का धरे ना? एसावानं वैर धरलं ना, धरू द्या ना एसावाला वैर. त्याच्या वैराचं तुम्हाला काय? तुम्ही एकटे आहात, तुम्हाला ती टोळी आहे, पण तुमच्या भावानं तुमच्या विरोधात वैर. घाबरता कशाला? परमेश्वर आहे ना. हालेलुया. राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे व्हायला लावणारा देव आहे. देव तुमच्या बरोबर येतो आणि येत असताना तो अभिवचन काय? अरे तुला आईच्या गर्भात होतं तेव्हा अभिवचन दिलेलं आहे. आमेन. आईच्या गर्भातलं अभिवचन आहे तुम्हाला आणि तुम्ही देवाची हस्तकृती आहात. देवानं तुमच्यासाठी चांगल्या योजना करून तुम्हाला जगामध्ये पाठवलेल्या आहे. आणि लक्षात ठेवा, एक दिवस सगळी परिस्थिती देव बदलतो. याकोबाच्या अंतःकरणामध्ये भीती आहे काय? एसावानं वैर धरलं. एक बिलीवर्स, एक स्ट्रॉंग विश्वासणारा, ज्याला देवाचं अभिवचन आहे. अजून एक गोष्ट मला सांगतो, एसावानं याकोबाशी वैर धरलं, पण याकोबानं एसावाशी नाही वैर धरलं बरं का. हालेलुया. ही पण गोष्ट ध्यानात ठेवा. एसावानं याकोबाशी, पण याकोबानं नाही वैर धरलं एसावाशी. हे विश्वासणाऱ्या व्यक्तीचं लक्षण काय माहिती का? अभिवचन कोणाकडनं देव पूर्ण करतो माहिती का? जेव्हा देव त्याचं अभिवचन देत असताना तुमच्या अंतःकरणाची निगा राखतो. शास्त्र सांगतं इकडं एसावाची भीती याकोबाला होती, पण देवानं याकोबाच्या अंतःकरणातली भीती काढून टाकली आणि याकोब जेव्हा त्याच वचनावर विश्वास ठेवून पुढे निघाला, देवानं परिस्थिती बदलायला सुरुवात केली. आत्मिक जीवन आहे, आध्यात्मिक शक्ती जर तुम्हाला खरी प्राप्त व्हायला पाहिजे ना, तर त्याच्यासाठी अभिवचनावर विश्वास ठेवा. लोकांवर विश्वास ठेवू नका. लोकांवर विश्वास ठेवू नका.
लोक तुमचं जीवन बिघडू शकत नाही. देवानं जर तुमचं जीवन नीट करायचं ठरवलं तर कोण तुमचं जीवन बिघडू शकणार आहे? कोण तुम्हाला दोष देऊ शकणार आहे? देवानं जर तुमच्या जीवनामध्ये चांगले आशीर्वाद देण्याचं ठरवलंय तर लोक तुमच्या जीवनातले आशीर्वाद कसे काढून घेतील? आणि काय अधिकार आहे लोकांना तुमच्या जीवनातला आशीर्वाद काढून घेण्याचा? देवानं तुम्हाला आशीर्वादित केले ना. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करत असताना तुम्हाला वचनावर आणि पाय टाकून चालत राहायचं ना. याकोबाला देवानं सांगितलं तुझा भाऊ तुझी सेवा करणार आहे. आता इकडं यानं वैर धरलं. पुढे काय लिहिलं वाचा बरं. हा, तेव्हा याकोब भ्याला व चिंतेत पडला. आणि आपल्या बरोबर असलेले लोक शेरडे मेंढरे गुरे व उंट यांच्या त्याने 2 टोळ्या केल्या. तो म्हणाला एसावाने येऊन एका टोळीचा नाश केला तर दुसरी टोळी निभावेल. मग याकोब म्हणाला हे परमेश्वरा माझे वडील अब्राम व इसहाक यांच्या देवा तू मला सांगितले की तू आपल्या देशी आपल्या भाऊबंदात परत जा. मी तुझे कल्याण करेल. तू करुणा व सत्यता दाखवून आपल्या दासासाठी जे काही केले आहे त्याला मी पात्र नाही. मी फक्त आपली काठी घेऊन ही यार्देन उतरून गेलो होतो. आणि आता माझ्या 2 टोळ्या झाल्या आहेत. मला माझा भाऊ एसाव याच्या हातातून सोडव अशी मी प्रार्थना करतो. काय साक्ष आहे त्याची? तो म्हणतो येताना माझ्याकडे फक्त एक काठी होती. तुम्ही सुद्धा मी या शहरामध्ये आल्यावर माझ्याकडे काही नव्हतं. काहीच नव्हतं माझ्याकडे. एक साक्ष घेऊन आलो या शहरामध्ये. लक्षात ठेवा, एक गाव सोडणं, एक ठिकाण सोडणं आणि त्या ठिकाणामध्ये काही नसताना देवाच्या मार्गामध्ये चालणं याच्यासारखा वेगळा अनुभव जगामध्ये काही नव्हतं त्याच्याकडे. तशा अवस्थेमध्ये देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवून त्याने यार्देन ओलांडली. यार्देन म्हणजे पण मरण आहे. यार्देन म्हणजे मरण आहे. मरणाचा अनुभव तुम्हाला पार करून जावाच लागतो प्रियानो. जीवनाचा असा एक टप्पा असतो की त्या टप्प्यामध्ये मृत्यू हा तुमच्या जीवनाचा शेवट असं तुम्हाला वाटतं, पण त्याला ओलांडून तुम्हाला पलीकडे जावं लागतं. जेव्हा सगळी परिस्थिती बदललेली असते ना, जसं याकोबाच्या बाबतीमध्ये त्याच्या आईने सांगितलं की जा तुझा भाऊ तुझा घात करणारे तुझा नाश करणारे. त्या याकोबाकडे काही नव्हतं. आपली काठी घेऊन तो निघाला. यार्देन दुबांगली आणि तो एकटा पुढे चाललेला होता. आणि तशा एकट्या अवस्थेमध्ये बायबल सांगतं 7 वर्ष राहायसाठी 7 वर्ष लियासाठी 7 वर्ष संपत्तीसाठी 21 वर्ष त्याने झगडा केला. आणि 21व्या वर्षानंतर आता त्याच्याकडे काय साक्ष माहिती का? तो म्हणतो मी जाताना फक्त काठी घेऊन आलो, पण येताना माझ्याकडे टोळ्या आहेत. कशाला चिंता करता? संघर्षाचे दिवस संपणार एक दिवशी. जो संघर्ष तुम्ही केला आणि तुमच्या एकटेपणामध्ये तुम्ही एकट्यानं संघर्ष केला असेल, पण असं समजू नका एकट्यानं संघर्ष करताना तुमच्या सोबत कोणी नसलं तरी देव तुमच्या सोबत असतो. हाच सगळ्यात भारी अनुभव आहे. हाच अनुभव प्रिया. म्हणून कधी कधी एकटेपणानं देवाच्या बरोबर चालणं आणि ते चालत असताना देवाच्या पुरवठ्याचा अनुभव घेणं फार गरजेचं आहे. आता विचार करा, इकडे एसावाकडे सगळं भरपूर आहे, याकोबाकडे काही नव्हतं. पण याकोब एसावाला परत भेटायला आल्यावर बायबल सांगतं त्याच्याकडे टोळ्या होत्या. त्याच्याकडे टोळ्या होत्या. टोळ्या. चिंता करू नका, तुमच्याकडे टोळ्या असणार आहे. टोळीचे आशीर्वाद तुमच्याकडे असणार आहे. टोळीचे आशीर्वाद तुमच्याकडे असणार आहे. कारण देव चिंता करणाऱ्याला मूर्ख म्हणतो. याकोब सुद्धा मूर्ख ठरला. विश्वासणारा व्यक्ती अब्राम इसाक याकोब यांचा देव. आम्ही सुद्धा कदाचित अब्राम इसाक याकोब यांच्यासारखे स्ट्रॉंग बिलिव्हर्स असू, पण आमच्याकडे आज ती गोष्ट आहे का? लक्षात ठेवा, देव एसावाचं मन बदलणार आहे. आता एसाव याकोबाला भेटायला आला, त्यास त्याला भीती वाटत होती माझा भाऊ मला मारणार आहे. ऐका बरं का, परंतु दोघं एकमेकासमोर आले आणि बायबल सांगतं याकोब एसावाच्या गळ्यात पडून रडला. कुठं गेलं वैर? कुठं गेलं मरणाचं भय? याकोब म्हणतो की दादा ही टोळी तुझ्यासाठी आणली, हे तुझे दास आणि तुझी दासी. एसाव त्याला काय सांगतो माहिती का? देवानं मला भरपूर दिलं, मला तुझं काही नको का? जे गमावणार होतं ते सुद्धा देवानं त्याला परत देऊन टाकलं.
आहे तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद. जेव्हा तुम्ही प्रभूच्या संगती, देवाच्या सानिध्यामध्ये चालताना आशीर्वाद अनुभवण्यासाठी देव विचारांचं परिवर्तन करतो, पुनरुज्जीवन करतो. प्रिया, चिंता करू नका, काही गमावण्याची भीती तुमच्याकडे राहू देऊ नका. तुमचं कोणतेच आशीर्वाद तुमच्यापासून जाणार नाही. कोणतेच आशीर्वाद जे देवानं तुम्हाला दिले ते तुमच्याकडे राहणार, तुमच्याकडे असणार आहे ते आशीर्वाद. हे सगळ्यात सुंदर अनुभव आहे. तुमचे आशीर्वाद तुमच्याकडे असणार आहेत. लोकांचे विचार तुमच्या संबंधाने काही का असेना, या एसावाला देवानं बदललं. एसावाला देवानं बदललं. एसावाच्या मनाचं परिवर्तन केलं. एसावातलं वैर काढून टाकलं. द्वेष निघून गेला. एसावानं याकोबाच्या गळ्यामध्ये गळा घालून आलिंगन दिलं. या इकडे पाहतो, योसेपाच्या भावांनी योसेपाच्या गळ्यामध्ये गळा घालून आलिंगन दिलं. इकडं सुद्धा त्यांच्या मनाचं परिवर्तन घडलेलं आहे. आणि लक्षात ठेवा, खरं परिवर्तन हेच आहे. का चिंता करायची नाही, त्याचं दुसरं कारण आपण पाहूया. इर्मयाचं पुस्तक 29 अध्याय. मूर्ख चिंता करतो आणि मरतो. आता मरणापासून जर तुम्हाला वाचायचंय तर इर्मयाचं पुस्तक 29 अध्याय 11 वचन वाचा. हा, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत. कशाचे आहेत? हिताचे आहेत. अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. का मूर्खपणा करायचा नाही? आता अगदी स्पष्ट तुम्हाला सांगतो, आम्ही करतो तो मूर्खपणा, आणि आम्हाला मूर्खपणा का करायचा नाही आता कळलं पाहिजे ना. आम्ही अरे उगच करत बसतो, उगच आम्ही टेन्शन घेत बसलो बरं का. काही काळजी म्हणजे काही टेन्शन घ्यायची गरज, आम्ही म्हणतो पण एक मिनिट, काही टेन्शन घेऊ नका, मी आहे. आणि टेन्शन पण आम्हीच देतो नाही का. टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत. पण नाही, लक्षात इथं काय म्हटलंय प्रभू. आता देव जे बोलतो ते प्रत्येक माणसा संबंधानं बोलतो. आणि तो काय म्हटलं माहिती का, माझ्याकडं तुमच्यासाठी संकल्प आहे. संकल्प म्हणजे प्लॅनिंग. आमेन. देवाकडं तुमच्यासाठी काय आहे? प्लॅन्स, संकल्प, योजना. आणि कसल्या योजना आहे तो? हिताच्या. दुसरं काय म्हटलं? हिताच्या नाही, अजून अनिष्टाच्या नाही. अनिष्टाचे नाही. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची. देवाकडच्या योजना कशा आहेत? भावी सुस्थितीची आशा देणारे, अनिष्टाच्या नाही. म्हणजे देव कधी तुमचं अनिष्ट कसं करणार आहे ना. आणि आम्हाला अनिष्टाची भीती वाटते. एखादी विपत्ती माझ्यावरती येणार हे आमच्या डोक्यामध्ये. का चिंता आहे ती माझ्यामध्ये? काहीतरी विपरीत घडणार, हेच आमच्या डोक्यातली चिंता आहे ना. मग देव कुठे आहे? विपरीत घडायला लागला. सकाळी उठल्यावर देवा माझ्याबरोबर राहा, प्रार्थना करता, उठता आणि देवाला तुम्ही समोर ठेवता. आणि तुमच्या डोक्यामध्ये काय तर काहीतरी अरिष्ट माझ्यावरती येणार. मला 2-3 व्यक्ती सारखे मला मेसेज करतात, पाच साहेब रात्री स्वप्नामध्ये असं घडलं आणि माझ्या जीवनात असं घडणार आहे आणि असं स्वप्न पडलं आणि माझ्या स्वप्नासाठी प्रार्थना करा. अहो स्वप्नच आहे ना ते. मग आता तसं घडणार आहे का माझ्या जीवनामध्ये? साप दाखवला, माझ्या घरात साप येणार आहे. साप दाखवल्यावर साप येईल. उद्या धनाचा अंडा दाखवला तर धनाचा अंडा येईल का घरात? आणि तशी स्वप्न तर मी रोज बघल. पाठीभर मला सोनं सापडलं, घरामध्ये खोदली जमीन तर त्याच्यामधनं सोन्याच्या विटा बाहेर पडल्या. सोन्या स्वप्नामध्ये सोनं आलं म्हणून सोनं येत नाही, आणि स्वप्नामध्ये भूत आलं म्हणून काय भूत घरामध्ये येतं काय? नाही, स्वप्नामध्ये आलं. आज माझ्या भावाला येऊन कोणतरी, आहे ते स्वप्न, मला पाहिजे असेल तर बघा. माझ्या भावाला येऊन कोणतरी मारायला लागलं. स्वप्नात आलं म्हणजे मारणार आहे का? तुमच्या डोक्यात दिवस रात्र तेच असतं, माझ्या भावाला मारणार, अमकं करणार. बायबल काय सांगतं? देवाकडं तुमच्याकडं तुमच्यासाठी चांगल्या योजना आहेत, प्लॅन आहेत. पण ते प्लॅन देव लगेच तुम्हाला सांगणार नाही. समजा आता तुमचं पोरग छोटं आहे, 5 वर्षाचं 7 वर्षाचं पोरग आहे, आणि तुम्ही तुमच्या छोट्या पोराशी बोलत बसता. बाळा, त्याला काहीच कळत नाही बरं का. त्याला तुम्ही 5 रुपयाची नोट दिली, देताना सुद्धा तो फक्त बघतो 1 नोटा का 2 नोटा, तेवढंच बघतो. कधी कधी त्या हाणोकची पोरं घरामध्ये आल्यावर शालोम मोठा आहे म्हणून मी त्याला 2 नोटा देत असतो. कितीच्या नाही तुम्हाला सांगत, पण त्याला 2 नोटा देत असतो. आणि ते दुसरा छोटा असतो त्याला 1 नोट देत असतो. मग तो बघतो की त्याला मी 2 नोटा दिलेल्या आहेत, आणि त्याला मोठ्या रकमेच्या असतात. 500-500च्या 2 नोटा, त्याला 1000 दिलेल्या असतात, आणि याला 500 दिले असते, तो छोटा आहे म्हणून. मग तो येतो म्हणतो, नाही त्याला 2 दिल्या, मला पण 2 नोटा द्या. मग मी काय करतो माहिती आहे का, 500ची आणि 1 100ची. तो खुश होतो. त्याला कुठं कळते 500 काय 100 काय.
त्याला 2 नोटा मिळाल्याचं समाधान आहे ना, की चला मला 2 नोटा मिळाल्या, दिल्या बाबांनी मला 2 नोटा देऊन टाकल्या, तो समाधान झाला. मग आता बघा, मी जर त्याला घेऊन बसलो, त्या शालोमला सोडलं बाजूला, तो मोठा झाला, त्याला कळते सगळं, आणि त्या अरुणला सांगायला लागलो, बाबा माझ्याकडे एवढा पैसा आहे, मी तुला हे देणार आहे ते. त्याला काय डोंबलं कळणार आहे, काय प्लॅनिंग कळणार आहे? मी तुझ्या नावाने एवढे पैसे टाकले, तसं टाकले नाहीत, नंतर लगेच डोक्यात येईल, बाळक साहेबाकडे काय नाही बरं का तुमच्याकडं, असा आला असाच जाणार आहे, काही नाही, सगळं तुमच्या चर्चला मी लावून ठेवलेलं आहे. पण मी त्याला सांग, अरे मी तुझ्याकडे तुझ्या नावानं एवढे पैसे ठेवले, तू काय त्याला कळणार आहे? पण मी ते प्लॅनिंग करून ठेवलं, आणि ते प्लॅनिंग मोठा झाल्यावर त्याच्यासमोर त्याचं फ्युचर आहे. आता देव काय करतो माहिती का, बाप काय करतो, तो म्हणतो बाबा मला अमक्या अमक्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय. तो म्हणतो बिंदास घे, का मी तुझ्यासाठी योजना करून ठेवली होती, आणि ती योजना आता पूर्णत्वास जात आहे. देवा चिंता करू नका, देवानं तुमच्यासाठी सर्वोत्तम योजना करून ठेवलेली आहे. आता नाही कळणार तुम्हाला. आता तुम्हाला असं वाटतं की आमच्या डोळ्यासमोर अंधार आहे, आमच्या डोळ्यासमोर चांगलं काहीच नाही. अहो नाही, म्हणून देवाकडे प्लॅन नाही, तुम्हाला अरिष्ट येणारच नाही. हो, अनिष्ट कसं देव करेल? उलट त्यांनी अब्रामाला सांगितलं, जे तुला आशीर्वाद देतील त्याला मी आशीर्वादित. देवाने तर तुम्हाला आशीर्वादित केलेले ऑलरेडी. तुम्ही आशीर्वादित आहात. म्हणून लोकांच्या डोक्यातल्या चिंता तुम्ही तुमच्या डोक्यात घेऊ नका. देवानं दिलेले अभिवचन ते तुमच्या डोक्यामध्ये असू द्या. याच्यात सगळा मूर्खपणा आमचा खर्च होतो. देवानं तुम्हाला भावी सुस्थिती, कुठली स्थिती, शब्द फार सांगितलाय, काय हो तिथं, भावी सुस्थितीची. कुठली? भावी स्तुती. म्हणजे आता नाही, हालेलुया. कधी हो? भावी म्हणजे भविष्यात. आत्ता सगळं हातात दिलं, तो उधळून मोकळे व्हाल. उधळ्या पुत्राला सगळं दिलं हातामध्ये, हात घेत, मग ते बाबा मला संपत्तीचा अर्धा वाटा घेऊन जा. बाबा गेला कसबिनीवर उधळला, आणि परत आल्यावर म्हटला की नाही आता तुमच्या घरात मला मोलकऱ्याची अडीपद द्या. देवानं तुम्हाला मोलकरी म्हणून नाही, त्याने मुलगा म्हणून बोलवलेलं आहे. मुलानं बापाच्या घरामध्ये राहून बापाच्या इच्छेप्रमाणे चालावं, आणि देवानं बापानं तुमच्यासाठी भविष्यामध्ये काही तजवीज करून ठेवलेली आहे. ऐका, योसेफ बंदी शाळेमध्ये कायम राहावा ही देवाची तजवीज नाहीये. कायम बंदी शाळेमध्ये राहावा कधीच देवाची तजवीज नाही. चालो, ज्या हॉटेलमध्ये तू आता काम करतो ना, तिथं तू काम करते, गल्ल्यावरची पैसे मोजत आहे, तुझी जी तनखा, तुझी जी पगार आहे, तुझं जे स्टायपंड आहे, दर महिन्याला तो पाकिटात आणून देतो त्याचा दशांश, त्याला शिष्यवृत्ती त्याची. पण ती शिष्यवृत्ती किंवा तो पगार हे तुझं विजन नाही. एक दिवस तू त्या हॉटेलचा मालक होशील, हे देवाचं विजन आहे. चिंता करायची नाही. आता तुझ्याकडे काय विचार करू नको, मी तुझे 700 रुपये पण घेतो, आणि एक दिवशी तुझ्याकडनं 7 लाख रुपये पण मी घेणार आहे. का? कारण ही देवाची योजना आहे. या डोक्यातनं कल्पना काढून टाका की आता तुमच्याकडे काय आहे. देवाकडे तुमच्यासाठी चांगले प्लॅन आहेत, चांगले प्लॅन, उत्तम प्लॅन आहेत. अश्विनीत आनंद कायम काम करणार. एक दिवशी अमेरिकेचा दशांश मी घेणार आहे तुझा, घेणार आहे तुझा अमेरिकेचा पण दशांश. तुला भावी सुस्थितीची आशा आहे. आता तू काय स्ट्रगल करतो याचा विचार करू नकोस. वर्तमानामध्ये तुम्हाला स्ट्रगल करावंच लागणार आहे ना. वर्तमान कशासाठी माहिती का? वर्तमानात तुम्ही चिंता करा. सैतानाला माहिती आहे आत्ताची परिस्थिती, तो सारखा येऊन तुम्हाला सांगतो काय नाही बघा, एवढे प्रयत्न केला, नोकरीच लागली नाही, किती प्रार्थना करायच्या, किती चर्चला चक्रा मारायच्या, शिलो चर्चला, किती पुण्याहून यायचं, किती कोल्हापूरहून यायचं, किती मुंबईहून यायचं, आणि तुम्हाला काय जाऊन फायदा नाही. येत राहा, आशीर्वाद येत राहतील. एक दिवशी परिस्थिती बदलेल, आणि मग प्रभू त्याला सांगेल, भावी सुस्थितीची आशा देणारा देव मी तुझ्या बरोबर आहे. देव तुमची स्थिती पालटतो. आज तुमच्या घरातलं वातावरण सगळं नकारात्मक असेल, आर्थिक परिस्थितीशी तुम्ही झगडत असाल, या परिस्थितीचा सामना करता करता तुमची आशा संपुष्टात आलेली असेल, पण एक दिवस येणार आहे ना तो. त्या दिवसामध्ये देव सगळ्यांसमक्ष तुम्हाला उंच करणार. असं म्हटलं, ज्या जीवा तुला दोषी ठरवतील, एक दिवस त्याच जीवा तुला निर्दोष पण ठरवतील. हे पण जीवन आहे. मला अभिवचन देवानं दिलं होतं नाही का, मी तुम्हाला वाचून पण दाखवलं होतं. माझ्या वर्तमानामध्ये तर मला मरण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. मरण हेच माझ्या जीवनाचं शेवट होतं. हे ठिकाण सोडून जाणे माझ्या जीवनाचं शेवट होतं. काय होतं त्याच्यामध्ये?
किती भयानक परिस्थिती होती. मग काय देवानं त्या स्थितीमध्ये मला ठेवलं. अहो एक दिवशी लोक जे माझ्याकडे बोट टाकून बोलत होते ना, देवानं त्याच बोटांना टाळ्या वाजवण्यासाठी उपयोगी केलं. बोट जे बोट दाखवत होते असते टाळ्या वाजवत. ही परिस्थिती आहे. एक दिवस ज्यास मी रस्त्यानं चालत होतो ना, मला आठवतं रेल्वेमध्ये बसल्यावरती माझ्या मागं बसणारे लोक माझ्या मागं मला शिव्या देत होते. ती पण दिवस मला आठवतात. आणि त्यावेळेस मी खूप रडलो. अरे म्हटलं मी एवढं प्रामाणिक जीवन जगलो आणि लोक माझ्याविषयी असे अपशब्द बोलत आहे. इतका रडलो देवाकडे जाऊन. म्हटलं देवा, या कसल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सेवा करताना तू कसल्या कठीण परिस्थितीमध्ये. त्याच क्षणाला मला वाटलं होतं की बंद करून टाकावं सेवा आणि निघून जावं. आणि कित्येक लोकांनी पण तुम्हाला सल्ला दिला की थांबू नका पाळक साहेब, सगळं तुमचं या शहरात संपलं. परंतु देवानं संपू दिलं नाही. वर्तमान तुमच्यासाठी निराशदायी आणि कठीण असेल. आताची परिस्थिती काय आहे? परवाच्या त्या मीटिंगमध्ये एक बहीण तिथं आली आणि ती दुसऱ्या बहिणीला सांगत होती, अहो त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला तेलोरे पाळकानं. काय वर्तमान होतं आणि आज काय भविष्य, आजची स्थिती काय आहे? त्यावेळेस नाकारलं गेलं. आता प्रभूनं उंच केलं. उंच करणारा पण देवच आहे. चिंता करू नका, काळजी करू नका. एक दिवस असा असतो की त्या दिवशी सगळीकडनं रिजेक्शन असतं, नाकारलं जाणं असतं. काही गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या नसतात. परंतु लक्षात ठेवा, देव मानव नाही की त्यानं योजना चेंज केलेली आहे. हालेलुया. देव कधीच मानव नाही. आज त्याने अशी योजना केली, उद्या तशी. देव तो देव आहे. आमेन. तुम्हाला भावी स्थिती तिची चांगली असणार, सुस्थिती आशा असणार आहे. म्हणून आम्ही पाहतो दावीद कायम मेंढरं चारणारा नसणार आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगू का? मेंढरं चारणाऱ्या व्यक्तीला राजाची मुलगी बायको मिळाली. हो, कुठली तरी तुम्ही वाटलं का राजा मुलगी दिल त्याला? मेंढरं चारणाऱ्याला राजाची मुलगी. म्हणून आज तुमची परिस्थिती कशी का असे ना, राजघरामध्ये देव तुम्हाला घेऊन जाईल. ज्या मुली आहेत त्यांनी काळजी करू नका. देव तुमची परिस्थिती कशा पद्धतीने बदलेल तुमच्या डोक्यात सुद्धा येऊ देऊ नका. आपल्या लेकरांच्या लग्नाचा कशाची चिंता करत बसू नका. दावीद मेंढरं चारत आहे, राजानं आपली मुलगी दावीदाला देऊन टाकली. हो, आणि देवानं तर राजपद त्याला देऊन टाकलेलं आहे. हालेलुया. हे देवाचं काम आहे. देवाचं काम, देवाच्या कामाचं स्वरूप फार सुंदर आहे, अद्भुत आहे. चिंता नाही करायची. चिंता करणारा दावीद कुठली चिंता? उठत होता आणि देवाची स्तुती आराधना. हालेलुया. त्याची भावंड त्याला नाव पण ठेवत असतील नाही का? आराधना करताना भाऊ त्याला 100% ना, याला काय कामधंदा नाही, उठतो की आपली देवाची आराधना. लक्षात ठेवा, लोक काय म्हणतात याच्याशी तुमचा संबंध नाही. तुमचा संबंध फक्त देवाशी आहे. लोकांना काय तुम्ही हसला तरी प्रॉब्लेम, रडला तरी प्रॉब्लेम आहे. रडलं तर म्हणतील डोंगी आहे, हसले तर म्हणतात कसे काय हसतेत. हे लोकांचं कामच आहे. आणि तुम्ही थोडे लोकांसाठी करता, तुम्ही देवासाठी करता जे करता ते. हालेलुया. आमची परीक्षा देव करतो, लोक नाही करत. हालेलुया. आता मी परवाचा तो संदेश टाकला यांच्या स्तुतीचा. त्या संदेशात खाली बघा एका गाढवाने टाकले, व्यर्थ बडबड तासाची. हे बोलतात तसं करत नाहीत. ते कामच आहे त्याचं. मी खाली टाकलं, अरे गाढवा, इथं कशाला टाइमपास करतो, दुसरीकडे टाइमपास कर. टाक, त्या कमेंट टाकणार. मग म्हणून काय आता मी युट्यूबला संदेश टाकायचं बंद करू? मला माहिती मी जे करतो ते माझ्या देवासाठी करतो. त्यांना कमेंट करू द्या. त्यांचं जीवन कमेंट करण्यामध्ये खर्च करणार आहे. मी आराधना करण्यामध्ये माझं जीवन खर्च करेल. आराधना करण्यामध्ये ठीक. तिकडं मला जर देवापासूनची आशा प्राप्त झाली तर मी देवाचा धन्यवादच करणार आहे, प्रभूचा गौरवच करणार आहे. माझं जीवन स्वच्छ आहे, मी प्रभूला पसंत पडणारे जीवन जगतो. माझ्या जीवनातलं जे सर्वस्व मी प्रभूला देऊन टाकलेलं आहे, बस. याच्यापेक्षा वेगळं काय असणार आहे? प्रॉब्लेम आम्हाला ज्या पद्धतीने आम्ही देवासमोर सादर होतो, आमचं सारं जीवन चिंतेमध्ये जातं. का? आम्ही लोकांची चिंता करतो. दाविदानं लोकांची चिंता केली नाही ना, त्याच्या भावांच्या शब्दाकडे त्यानं पाहिलं. त्याला माहितीये माझे भाऊ मला खाली नेतील, पण माझा देव मला वर नेणार आहे. आमेन. देव तुम्हाला वर घेऊन जाणार आहे. हालेलुया. आता विचार करा, ज्या भावांनी त्याच्यावर कमेंट केल्या, काय कमेंट केलं होतं? फुकट शहाणपणा करू नकोस, डबा आणला आणि डबा घेऊन जा.
तेच भाऊ दाविदाला सलाम करत होते. हालेलुया. राजा झाला होतो, हालेलुया. राजा झाला. भावी सुस्थितीची आशा आहे, Praise म्हणून God. चिंता करायच्या नाहीत. आमेन. चिंता करत बसू नका. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा आम्ही लोकांवर कमेंट करतो ना, तर आम्हाला सलाम करावा लागतो. येते का लक्षात? दाविदाच्या भावानं दाविदावर कमेंट केली, सलाम कुणाला करावा लागला? आणि सलाम मिळाला कुणाला? ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला सलाम घ्यायचा का लोकांनी तुम्हाला सलाम करावा, हे तुम्हाला ठरवावं लागणार. म्हणून देव पण कुणाला चांगली स्थिती देतो? ज्या व्यक्तीला जीवनामध्ये स्ट्रगल करावं लागतं, देव त्याची स्थिती बदलतो बरं का. हालेलुया. मी सगळ्यात जास्त दोषारोप सहन केले. माझ्या इतके दोषारोप कोणी सहन केले नसतील. याच्यापेक्षा मी तर, मला बोलले बरेच लोक, आणि खरं आहे ते तुम्हाला सांगतो, माझ्या जागी दुसरा कोण असताना तर त्यानं सेवा आयुष्यात कधीच करू शकला नसता. एवढे दोषारोप मी सहन केले, एवढे वाईट अनुभव, एवढ्या वाईट गोष्टींना मी तोंड दिलं. आर्थिक असेल, मानसिक असेल, शारीरिक असतील, सगळ्या गोष्टी मी जीवनामध्ये सहन केल्या. मी संपलो नाही, मी उभं राहिलो. मला माहिती की प्रभूची योजना माझ्या जीवनातनं सिद्धीस गेली पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही देवाकडे पाहताना तर तुम्ही पॉझिटिव्ह असलं पाहिजे. देव माझ्यासाठी चांगली योजना करून ठेवत आहे. आमेन. देवाची योजना तुमच्यासाठी चांगली आहे. हालेलुया. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, देवासमोर नम्रतेने पुढे चालत राहा. आमेन. प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आमेन. अजून एक वचन वाचा, मत्तयाचं शुभवर्तमान 6 अध्याय 28 ते 32 वचन. मत्तयाचं शुभवर्तमान 6 अध्याय 28 ते 32 वचन. तसेच वस्त्राविषयी हा का चिंता करीत बसता? हा रानातील फुले पहा, हा ती कशी वाढतात, हा ती कष्ट करीत नाहीत हा व सूत कातीत नाही. सुतकात येत नाही. तरी मी तुम्हाला सांगतो, हा शल्मोन देखील शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात सर्व वैभवात त्यातल्या एकासारखा सजला नव्हता. एकासारखा सजला नव्हता. जे रानातले गवत हा आज आहे 32 पर्यंत आज आहे, व उद्या भट्टीत पडते, उद्या भट्टीत पडतं, त्याला जर देव असा पोशाख घालतो, असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी अल्पविश्वासी तो विशेष करून तो विश्वेश करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? तुम्हाला पोशाख घालणार नाही का? यास्तव काय खावे, काय खावं, काय प्यावे, काय प्यावं, काय पांघरावे, काय पांघरावं, असे म्हणत चिंता करत बसू नका. कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे, हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा. आता मूर्ख बनू नका. मूर्ख चिंता करून मरतो. आता बघा, गवत हुशार आणि माणूस मूर्ख. हुशार कोण आणि मूर्ख कोण? गवताला कळतं त्याचं आयुष्य 1 दिवसाचं आहे, आणि तुमचं आयुष्य किती? 70. जास्त प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर दीर्घ आयुष्य, हे की नाही? 60, 70, 80. 80च्या पुढं देवाला वाटलं नाही धार्मिक आहे, अजून ठेवा. मग देव अजून आयुष्य देतो. बघा, आता तुम्हाला 100 वर्षापर्यंत सरासरी धरू, तुमचं 100 वर्षाचं आयुष्य, 100 वर्षात चिंता करतो, आणि गवत 1 दिवसाचं आयुष्य डौलदार जीवन जगतं. त्याला माहिती होती मरणार आहे. विचार करा. अहो, डॉक्टर सांगतात 6 महिन्यात तुमचं काही खरं नाही. 6 महिने सांगितल्या दिवसापासूनच या व्यक्तीनं सगळे नातेवाईक जमा करून आरडा ओरडा गोंधळ घालून, तरी सुद्धा 3-4 वर्ष तग धरून हातपाय खुडून तो राहतोच, मरत नाही. पण चिंता, जगायचंय तर गवतासारखं जगा. बायबल सांग. आज एक गोष्ट तुम्हाला सांगू का? गवताला बायबल वाचता येत नाही हो. तुम्हाला वाचता येऊन सुद्धा तुमची बोंब आहे. गवताला चर्च मध्ये प्रवेश नाही.
गवत आराधना करू शकत नाही, ते तिकडं बसून ऐकायला लागलंय आणि तिथून तुम्हाला बघून हसतंय. अरे तुम्ही रडत रडत येता, जरा जाता जाता माझ्याकडे एक नजर मारून जा. ही सगळी हिरवळ जी आहे ना, ते माझ्याकडे बघून प्रसन्न व्हा. लक्षात ठेवा, गवतासारखं जीवन जगा. अल्प असू द्या पण प्रसन्नतेने जीवन जगा. चिंता करू नका. बायबल सांगतं शल्मोनापेक्षा चांगलं सजवलं गवताला. देव तर म्हणतो तुम्हाला जे लागतं त्या सगळ्या गोष्टी मला ठाऊक आहे. ज्या ज्या गोष्टींची गरज आहे प्रभू तुम्हाला गौरवानं देणार आहे. काय पाहिजे ते, काय पाहिजे ती गोष्ट प्रभू तुम्हाला देणार आहे. चिंता करू नका, जे पाहिजे ते प्रभू तुम्हाला देणार आहे. पण त्याला बिलगून राहा बरं का, फक्त त्याला बिलगून राहायचं. देवाला बिलगून राहा. माझ्या जीवनामध्ये जर सगळ्यात जास्त चांगली गोष्ट मला कुठली आवडती तर देवाला बिलगून राहणं. सगळं मी सगळं सोडू शकतो पण देवाला नाही सोडू शकत. नाही सोडू शकत का? माझं ध्येयच देव लोकांना समजावून सांगणं ना. उगाच लोक एवढे देवासाठी वेडे नाही झालेत. एवढे लोक वचनाची भोकेले ताणीला उगीच नाही झाले. त्याला डेडिकेशन आहे, त्याला समर्पण आहे. माझ्या जीवनामधलं प्रथम स्थान मी प्रभूला दिले. हे देवा तू म्हणजे सगळं, पहिल्यांदा तू माझ्याकडे असणार आहे. आणि मला माहितीये की चिंता करण्यासाठी पुष्कळ गोष्टी माझ्याकडे, पण मी त्याची चिंता नाही करत. माझ्याबरोबर देव आहे का ही सगळ्यात मोठी माझी चिंता आहे. अन्न वस्त्र निवारा पैसा याची चिंता मला कधीच नाही. मला माहितीये ज्या देवानं जीवन दिलं, गवताला आयुष्य दिलं, गवताला चांगला पोशाख दिला, जो देव मला सगळं देण्यासाठी समर्थ आहे. सगळं देण्यासाठी समर्थ आहे. आणि देव गवताची सुद्धा काळजी घेतो. गवत मरत नाही बरं. गवताचं वैशिष्ट्य काय माहिती का? 3 वर्ष 4 वर्ष पाऊस जरी पडला नाही ना, 5व्या वर्षी पाऊस पडला तरी गवत येतं उगूनवर. 5 वर्षामध्ये काही ते रान मोकळं राहत नाही. पाऊस पडला की कसं काय गेलं, कसं काय बिया टिकल्या. आवर्षण होतं पण तरी त्यांनी पावसाची वाट पाहिली. आशा होती त्यांना, अरे पाऊस एक दिवशी येणार आहे, भावी स्थितीची आशा असणार आहे. पुन्हा एकच दिवसाचं जीवन जगेल पण सुंदर जीवन जगेल. किती जगता त्याला महत्व नाही, जगताना देवाच्या सानिध्यामध्ये देवाच्या योजनेप्रमाणे जगणं याला महत्व आहे. मूर्ख बनू नका, चिंता करत बसू नका, आनंदी जीवन जगा. आणि गवत मरत असताना लक्षात ठेवा, गवत मरताना ते दुसऱ्याला उपयोगी पडून मरतं. हो, ती जनावर येतात, खातात, प्रसन्न होऊन जातात. गाईचं दूध आपल्याला मिळतं, गाय चरती, एक दिवसाचं जीवन गवत जगतं आणि जगताना दुसऱ्याला जगवण्याचं काम ती गाय गवत खाती आणि ती गाय दूध देती. त्याच ते गवत काय म्हणतं, मी जर हिच्या पोटात गेलो नसतं तर दूध आलं नसतं. लक्षात ठेवा, आत्मिक जीवन असंच असू द्या. जगताना दुसऱ्याला जगवणारं जीवन असलं तर त्याला म्हटले देवाच्या सानिध्यातलं जीवन. दुसऱ्याला जगवा, जगता आलं पाहिजे. जगवण्यासाठी पोषक तत्व तुमच्यातनं बाहेर पडली पाहिजे. पोषक तत्व बाहेर पडू द्या. दुसऱ्याला जगवण्याची आशा तुमच्यामध्ये असली पाहिजे. प्रेरित जीवन, प्रभावित जीवन, पसंत पडणारं जीवन, देवाला आवडणारं जीवन. स्वतःसाठी जगणं त्याला जगणं म्हणत नाही, देवासाठी जगणं त्याला जगणं म्हणत असतात. म्हणून म्हटलं गवताकडं पहा. काय म्हणले वाचा बरं. तसेच वस्त्रांविषयी का चिंता करीत बसता, रानातील फुले पहा, ती कशी वाढतात. कशी वाढतात. ती कष्ट करीत नाही, कष्ट करीत नाही व सूत कातीत नाही. बघा, फुल काय करत नाही, कष्ट करीत नाही, पण तरी सुद्धा त्यांना सुंदर. गुलाब बघितल्या ते काय, तो गुलाब जातो का ते म्हणतो की चला नवी पेठ मध्ये जाऊ, चांदणीमध्ये जाऊ, दुल्हन मध्ये जाऊ. आणि तुमचं कोणतं आहे, पवार, चाटला फाटला नाही का, तर तिथून जाऊन एखादी. गवत निवांत आहे. हालेलुया. देव त्याला बरोबर एक सुंदर रंगाचं फूल देतो. देवानं तुमच्यासाठी सुंदर योजना करून ठेवलेली आहे. चिंताक्रांत होऊ नका. त्याला चांगले कपडे देतो. तुमच्याकडे सुद्धा सगळं चांगलं असणार आहे. आमेन म्हणा. जर चांगलं असेल, सगळं चांगलं असणार आहे तुमच्याकडे. अंगभर दागिने असतील, छान छान कपडे असतील, शालू असतील, बूट असतील, 4 व्हीलर असेल, सगळं सगळं असणार आहे तुमच्याकडे. मला नाही वाटत की या ठिकाणामधल्या कुणा लोकांकडे काही नसावं, सगळ्यांकडे असावं. प्रभूची योजना आहे तुमच्यासाठी. डोक्याला हात लावून नाही असायचं, देवाच्या सानिध्यातलं जीवन जगायचं, प्रभू मधला आनंद उपभोगायचा. आता एकच वचन शेवटचं वाचूया. नीती मगाशी पण वाचलं होतं. आणि आता नीती 13वा अध्याय 22 वचन. चांगला मनुष्य
आपल्या पुत्र पौत्रास वतन ठेवतो, पण पाप्यांचे धन धार्मिकांसाठी साठवलेले असते. आता अजून काय तुमच्या डोक्यात चिंता असायला पाहिजे? हालेलुया. सगळ्या लुटारूंचे पैसे तुमच्याच नावावर आहेत. पाप्यानं सगळं जे धन कमवलं ते तुमच्यासाठी कमवून ठेवलेलं आहे. हालेलुया. काळजी कशाला करता? टाटा बिर्ला सगळ्यांचे देवाने तुमच्यासाठी मला प्रश्न पडतो, आम्ही चिंता करतोच का? काय चिंता करण्याची गरज आहे? जो पापी पैसा कमवतो, धनाच्या मागे लागतो आणि देव म्हटलं अरे तो मेल्यावर ते धन तुझं असणार आहे ना, ते धन तुम्हाला मिळणार आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला? मत्तयाचं शुभवर्तमान 6:32 वचन वाचा बरं. मत्तय 6:32. परराष्ट्रीय लोक करीत असतात, तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य, म्हणजे तुम्हाला ते कसं पुरवायचे देवाला माहिती आहे. आमेन. त्यांना कष्ट करू द्या, त्या पापी लोकांना पळापळी करू द्या. तो तुम्ही बघा, ते पापी लोक काय करतात बघा, विष खायला पैसा नाही हो, आणि बँक भरलेले असतात बरं का, आणि त्यांचे विष खायला पैसा नाही, साठवा मरा, मेल्यावर आमच्याकडे येणार आहे. कशाला चिंता करता? शेवटी सरकारनं योजना आणलीच की नाही, लाडकी बहीण, उद्या लाडकी सासू येईल, मग लाडका भाऊ येईल, परवा लाडका पाळक येईल. सरकारला पैसा साठवायचा साठवू द्या, मतदानाच्या दिवशी आमची आठवण येणार आहे, योजना येणार आहे. आज तुम्हाला 35व्या वर्षी काम मिळतं, काळजी करू नका. सरकारच्या डोक्यात आलं, म्हटलं नाही अजून वय वाढवा, 40व्या वर्षी काम देईल. हालेलुया. कशाला चिंता करता? पेन्शन नव्हती, आता सरकार म्हटलं आम्ही देतो पेन्शन. कशाला चिंता करता? पूर्वी त्यांना पेन्शन नव्हती, आता पेन्शन आलेली. हालेलुया. घर नाहीत, सरकारच्या डोक्यात येतं नाही यांनी घर बांधलं तर यांना 2,65,000 देऊन टाकतो. पंतप्रधान आवास योजनेचे उद्या अजून काहीतरी योजना येतील, चांगली घरं बांधून तुम्ही राहाल, देव तुम्हाला देणार आहे आशीर्वाद. हे सगळं तुमच्यासाठी चांगलं आहे. तुम्हाला काय लागतं ते फक्त देवाला माहितीये, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. देवाला माहितीये तुम्हाला काय पाहिजे, काय लागतं ते देवाला ठाऊक आहे. कॉल करा ना त्याला, प्रभू मला याची गरज आहे. प्रॉब्लेम आमच्या नेटवर्क मध्ये आहेत, पोचत नाहीत कॉल तिथपर्यंत. नेटवर्क खराब असल्या कारणानं आम्ही हॅलो पुष्कळ करतो, मग आम्ही म्हणतो नाही, कधी कधी येत नाही का, तुमचा आवाज कट होत आहे. मला येतात कॉल आणि मग त्यांना रागवतो, कधी कधी इरिटेट होतो, सारखं बोलून. जोरात बोला, मला कळत नाही. त्यांनी फोन उलटा धरलेला असतो ना, ते कधी कधी कळत नाही फोन कसा धरावा. ऐकायच्या बाजूने तोंड लावतात आणि तोंडाच्या बाजूने कान लावतात, आणि मग ते मला ऐकायला याच्याऐवजी त्यांनाच रिटर्न ऐकायला. तुमचा येतो, पण तुमचा मला येत नाही ना, माझा जातोय तुम्हाला. नेटवर्क प्रॉब्लेम असला तर देवापर्यंत आवाज जात नाही. नेटवर्क करेक्ट करा, जे लागेल ते देव तुम्हाला झोपेत देणार आहे. चिंता करू नका, नेटवर्क करेक्ट करा. चांगलं जे लागतं. आणि इथं असं म्हटलं, देवानं पाप्याचं धन धार्मिकांसाठी साठवलेले असते. कुणासाठी? धार्मिकांसाठी. कुणासाठी? धार्मिकांसाठी. कुणाचं धन? पाप्यांचे धन. आता किती सगळ्याला आनंद झाला होता, अरे पाप्याचं धन, धार्मिक तर बना आधी, हालेलुया, मग पाप्याचं धन मिळेल. धार्मिकतेचा तपास नाही, पाप्याचं धन तो पापी म्हणून लाद घालेल तुला. देवानं अभिवचन धार्मिकाला दिलेलं आहे, तुमची धार्मिकता देव तपासणार आहे. असं कुणाचं पण धन तुम्हाला मिळणार, पहिल्यांदा तुम्हाला धार्मिक बनावं लागेल ना. आणि धार्मिक बनताना देवाचं वचन तुमच्याकडे असलं पाहिजे. धार्मिकाचं वैशिष्ट्य काय माहितीये का? दावीद म्हणतो, नित्य माझं पाप माझ्या समोर आहे. ती धार्मिक तो नाही. धार्मिकता असणं म्हणजे पापाचा शोध घेणं आणि पाप दुर्लक्ष काढून टाकणं, याला धार्मिक म्हटलेलं आहे. धार्मिकता काय नेमकी? हे बायबल हातामध्ये घेतलं म्हणजे मी धार्मिक नाही, हे मी प्रीचिंग करतो म्हणजे मी धार्मिक नाही, हे वाजवतो म्हणून मी धार्मिक नाही, हे लीडिंग करतो मी धार्मिक नाही. धार्मिक म्हणजे आपलं पाप शोधणं, आपलं पाप शोधायला पाहिजे.
आमचा प्रॉब्लेम काय, आम्ही आमचं सोडतो दुसऱ्याचं धरतो. दुसऱ्याचं पाप नाही हो. आपलं पाप शोधा, आपल्यातल्या उणिवा, आपल्यातल्या चुका शोधा. आणि जेव्हा तुम्ही हे करताना माझ्यातलं पाप मला दिसलं, मग ते म्हणतो तू शुद्ध व्हायला लागला ना, तू पवित्र व्हायला लागलास ना, तू देवाजवळ राखून आहे ना, रोज देवाजवळ प्रार्थना करता, देवा मला शुद्ध बनव, मला पवित्र बनव. इकडून तुमची धार्मिकता सुरू होती. रायचियसनेस त्याला म्हटलेलं आहे. रायचियसनेस त्याला धार्मिकता म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही धार्मिक बनण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही चिंता करत नाही. तुम्हाला माहिती आहे की तुमचा देव जगामध्ये तुमच्यासाठी काहीतरी तरतूद करून त्यानं ठेवलेली आहे, आणि उत्तम तरतूद असणार आहे. जे अनुभव या दिवसामध्ये आपल्याला घ्यायला पाहिजे ना, ते देवाचेच अनुभव घेणं गरजेचं आहे. देवाचे अनुभव घ्या, धार्मिक बना. धार्मिक बनल्यावर तुमच्या सगळ्या गरजा देव पूर्ण करणार आहे. सगळ्या गरजा धार्मिकामध्ये आपोआप देवाचे आशीर्वाद वाहू लागतात. आणि देव वाहणारे आशीर्वाद देतो, थांबणारे नव्हे. एकच आशीर्वाद नाही अनुभवायचा, असंख्य आशीर्वाद तुम्हाला अनुभवायचे. मी देवाकडे कधी एकच गोष्ट मागत नाही, हा चला आता झालं देवा हे सगळं केलं छान. नाही, माझी स्वप्न मोठी आहेत, माझ्या अपेक्षा मोठ्या आहे. मरणापूर्वी मला असंख्य गोष्टी देवापासून मिळवायच्यात आणि लोकांना त्या दाखवायच्यात. आणि दाखवत असताना त्यांना दाखवायचं की हा देव आहे, हा देव हे सगळं करण्यासाठी समर्थ आहे, हा परमेश्वर आहे, ते तुम्हाला उत्तम ते देणारा देव आहे. चिंता करून मूर्ख ठरू नका. धार्मिकासाठी देवानं पाप्याचं धन आणि साठवून ठेवलंय. मी असं म्हणेल, तुमच्यासाठी साठवलेलं धन तुम्हाला मिळणार आहे. कसलं मिळणार धन? साठवले. पण बनलं काय पाहिजे? काय बनलं पाहिजे? धार्मिक. मार्मिक बनू नका बरं का. मार्मिक लेख असतो नाही का, धार्मिक. धार्मिक त्याच्यामध्ये आम्ही आमच्यातल्या चुका शोधतो आणि त्या चुका बाहेर काढतो. प्रभू नाही, तुला पसंत नाही, काढून टाकलं, तो धार्मिक आहे. धार्मिक हे बोलणं पण नसतं बरं का. धार्मिक बोललं जात नाही. धार्मिक ही ऍक्शन आहे, कृती आहे. धार्मिकाला कोणत्याच चांगल्या गोष्टीची वाण तरुण सिंहासही वाण पडे, पण धार्मिकास धार्मिक व्यक्तीला कधीच कमतरता नसते. भरपूर असते तुमच्याकडं. रुबाबात जीवन जगता धार्मिक असल्यामुळे बरं का. आज जर तुमच्याकडे सगळं आहे ना, याचं कारण तुम्ही धार्मिक जीवन जगण्याचा, मी म्हणत नाही तुम्ही 100% धार्मिक आहे, तुम्हाला बनावं लागणार आहे. स्वतःची सपादनी करू नका. मला धार्मिकतेकडनं अधिक धार्मिक बनणं माझी गरज आहे. तुम्ही धार्मिक बना, दुसऱ्याला धार्मिक बनवण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा असं म्हटलंय, मी दुसऱ्याचा द्राक्षीचा मळा राखायला गेलो आणि माझाच द्राक्षीचा मळा कोणीतरी खाऊन टाकला. आम्ही लोकांना धार्मिक बनवायला जातो, पण आमची धार्मिकता निघून जाते ना. आमच्या धार्मिकतेचं प्रोटेक्शन केलं पाहिजे, आम्ही आमच्या स्वतःचं रक्षण केलं पाहिजे. प्रॉब्लेम काय माहिती का आमच्या डोक्यामध्ये चिंता येतात? कारण आम्हाला दुसऱ्यांच्या चिंता आहेत. आम्हाला वाटतं नाही नाही, त्या व्यक्तीनं पाप करू नये. अरे पहिल्यांदा मी पापापासून अलिप्त राहिलं पाहिजे ना. माझं जीवन कुठे किती चुका आहेत. देवाला तर माझ्यातल्या पुष्कळ चुका आठवतात, मला नाही आठवत, पण देवाला आठवतात ना चुका. बरं प्रॉब्लेम काय माहिती का, आम्हाला आमची चूक बारीक वाटते, दुसऱ्याची चूक मोठी वाटते ना. समस्या आमची ही आहे. याच्यामुळे आमच्या धार्मिकतेमध्ये बाधा येते. देवाच्या दृष्टिकोनातनं पाप ते पाप आहे, आणि देव त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचं पाप दाखवण्याचं काम करतच असतो. ते देवाचं काम आहे, वचनातनं ते दाखवत असतो. देव काही सोडत नाही कुणाला, पाप दाखवण्याचं काम करतो. आता तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येत असताना, मला माझ्या जीवनातले आशीर्वाद घेताना मी देवासमोर नम्र व्हायला पाहिजे. मी काय झालं माहिती का, प्रार्थना काय होती, त्या येशूनं प्रार्थना दाखवलेला, हा या व्यक्तीसारखं नाही, हा पाप करतो आणि हा लबाड आहे आणि हा शब्दात चुकवतो. मी तसं नाही प्रभू, मी दानधर्म करतो, दशांश देतो आणि मी शब्दात पाळतो. हे सगळं तरी आता येशू काय म्हणतो, याच्यातली कोणाची प्रार्थना आहे? आणि तो दुसरा मनुष्य, प्रभू मी पापी आहे, मी पापी आहे. या व्यक्तीनं आपली, देवानं धार्मिकाला पापी ठरवलं आणि पाप्याला काय ठरवलं? म्हणजे धार्मिकता म्हणजे काय,
तुम्ही देवासमोर रडणं, आपल्या पापाबद्दल एक सुद्धा चूक आमच्या जीवनात राहू नये याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत घेतली पाहिजे. मग आम्ही शहाणे ठरणार आहोत. मूर्ख कुमारी मूर्ख का ठरल्या? त्याने फक्त तेल घेतलं टेम्पररी. दिव्यातलं तेल, भांड्यातलं तेल कुठे आहे? आम्ही टेम्पररी तेल, आम्हाला पेटतं राहण्यासाठी आम्ही. भांड्यातलं तेल कुठे आहे? एक्स्ट्राचं कुठे आहे? एक्स्ट्रा तुमच्याकडे नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं? दिवे तर आज ना उद्या विझणारच आहेत. तेल काही जास्त दिवस थांबणार नाही. उद्या दिवे विझल्यावर मग वर आल्यावर तुमचं कसं होणार आहे? वर आल्यावर तुम्ही दिवे घेऊन निघाला, याच्यावर तुम्हाला विझलेले दिवे आहेत ते देव बघणार आहे ना. दिवे विझलेत म्हणून म्हटलेलं आहे मूर्ख ठरू नका, शहाणे ठरा. आणि शहाण्या संबंधानं काय म्हणतो? धार्मिक शहाणा आहे. धार्मिक शहाणा आहे. काळजी घ्या स्वतःची. मूर्ख चिंता करून मरतो आणि धार्मिकाला देव पाप्याचं धन देतो, म्हणजे तुम्ही वाचावं. लक्षात ठेवा. आणि देवाचं वचन पण धन आहे बरं का. देवाचं वचन सुद्धा. आणि तुम्हाला देव या गुप्त धनातलं धन देत असतो. हे गुप्त आहे, सिक्रेट आहे, रहस्यानं भरलेलं आहे. मला माहिती, मी या चिंतेविषयी भरपूर संदेश दिले होते, पण हाच पुन्हा एक नवीन संदेश आहे. चिंतेविषयीचे संदेश, मला वाटतं 1 लाखाच्या पुढं तो संदेश व्हायरल झाला. आणि त्याच्यामध्ये लोकांना कळलं की चिंता एक महापाप. त्यावेळेस मी सांगितलं होतं, पण आता सांगितलं चिंता करणारा कोण आहे? मूर्ख. आणि चिंता करणारा मरतो. मरतो म्हणजे काय? देवाच्या उपस्थितीपासून दूर जातो. तुम्ही डायरेक्ट मरणार नाही. देवाची उपस्थिती तुमच्या जीवनात राहणं नसणं म्हणजेच मरणं आहे. खोट आहे देवाची उपस्थिती. देवानं तुमच्यावर असलं पाहिजे ना. देव तुमच्याबरोबर असल्यावर तुम्ही देवासारखे बनता. स्वभाव देवाचा तुमच्यामध्ये येतो. ते माझ्या बरोबर आहे म्हणजे देवाचा स्वभाव माझ्या बरोबर आलेला आहे. देवाचा आनंद, देवाचा अभिषेक, आत्म्याचं सामर्थ्य हे माझ्यामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून बायबल काय सांगतं? मूर्ख चिंता करतो आणि मरतो, पण पाप्याचं धन मात्र धार्मिकास प्राप्त होतं. म्हणून प्रश्न आमच्याकडे आहे, मला चिंता करून मरायचं का धार्मिक बनून देवापासून धन प्राप्त करून घ्यायचं? सगळ्यात सोपं, धार्मिक बनून देवापासून धन प्राप्ती करून घेऊया. पुन्हा एकदा आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती उभं राहूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया. परमेश्वराचं वचन पुन्हा एकदा आमच्याकडे आलेलं आहे. वचन स्वीकारायचं सोडायचं हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आणि त्याच्याशी निगडीत असणारे आशीर्वाद ऑन द वे आहेत, वाटेमध्ये आहेत. देवाचं वचन जे आमच्याकडे आलं त्यानं आमचे विचार बदलावेत, हे पवित्र आत्म्याची अपेक्षा आहे. किती दिवस आम्ही व्यर्थ घालवणार की ज्याच्यामुळं आमची धार्मिकताच नष्ट होणार आहे? किती दिवस आम्ही असे घालवणार आहेत ज्यानं देवाची उपस्थितीच आमच्यामधून निघून जाणार आहे? प्रभूची संगती, प्रभूचा सहवास, पवित्र आत्म्याचा अनुग्रह ही आमची गरज आहे. आणि आता देवाला म्हणू की प्रभू, आत्तापर्यंत ना आम्ही गवताकडे पाहिलं, आम्ही आमच्या धार्मिक जीवनाकडे पाहिलं, याच्यामुळे आज आम्ही मूर्ख ठरलेलो आहोत. परंतु आता नम्रतेने आम्ही तुझ्या समोर येत आहोत. आम्हाला तुझी गरज आहे. हे सर्वशक्तिमान देवा, तुझ्या उपस्थितीमध्ये, तुझ्या संगतीमध्ये या प्रिय लोकांसमवेत आम्ही तुझ्या जवळ येत आहोत. मूर्ख चिंता करून मरतो. आम्हाला मरण्याच्या अनुभवात नव्हे तर आम्हाला जीवनाच्या अनुभवामध्ये चालायचं. तुझं वचन ते प्रकाशन आहे. तुझं वचन आमची उणिवा, आमच्यातल्या कमतरता काढून टाकण्याचं काम करतं. इथपर्यंत तुमचं सहाय्य करता झाला, इथपर्यंत तुमचा वाटाड्या झाला प्रभूच्या. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये जे तुझं वचन आमच्यासाठी दिवा आहे, त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये तो आम्हाला चालव.
चिंता करून आम्ही आमच्या आयुष्याची दोरी हातभर सुद्धा लांब करू शकत नाही. तू धार्मिक जीवन जगल्यानं जे साठवलेलं धन तू आमच्यासाठी उपलब्ध करून देतोस. किती सुंदर आहे. रानातल्या त्या गवतासाठी आपल्या पुत्राचं बलिदान तू क्रूसावरती दिलं नाही, पण या पापी व्यक्तीसाठी त्या क्रूसावरचं अर्पण तू दिलेलं आहेस. म्हणून आज आम्ही आशावादी आहे. आज आम्ही आशेनं हर्षित होऊन तुझ्याकडे पाहतो आणि म्हणतो, हे सर्व समर्था तुझ्या अनुग्रहाची ओतणी आमच्या जीवनामध्ये कर. तुला पसंत पडणारं जीवन आम्ही आमच्या इच्छेनं भरपूर जगलो. देवाची इच्छा आम्ही कधीच समजून घेतली नाही. आमच्याच मर्जीप्रमाणे चालत राहणारा आमचा स्वभाव आम्हाला धार्मिकतेपासून दूर घेऊन जात आहे. परंतु तुझ्या योजनेप्रमाणे, तुझ्या इच्छेनुसार, तुझ्या वचनानुसार जीवन जगणं मला धार्मिकतेकडे घेऊन जातं. आणि आज प्रत्येक व्यक्तीला तेच अभिवचन तू दे. विश्वास माझा आहे की तू या ठिकाणात हजर आहेस. दुरून लोक या ठिकाणात आलेत तुझ्यापासून आशीर्वाद घेऊन जाण्यासाठी, काही चिंता घेऊन आलेले आहेत. पण आता त्यांच्या मनामध्ये विश्वास उत्पन्न होऊ दे, भावी स्थिती बदललेली असणार आहे. भविष्यामध्ये आमच्यासाठी ज्या अडचणी आज आहेत त्या भविष्यात नक्कीच नसणार आहेत. कर्जबाजारीपणा असेल, लेकरांचे प्रश्न असतील, लग्नाचे प्रश्न असतील, असंख्य प्रश्न या ठिकाणात घेऊन लोक आलेले असतील. परंतु देवा, आज त्यांच्यामध्ये ती आशा उत्पन्न कर. देवाकडं प्लॅनिंग आहे, चांगलं प्लॅनिंग आहे त्यांच्या जीवनासंबंधानं. म्हणून आनंदित करून या ठिकाणातून त्यांना जाऊ दे. पुन्हा गावी जातील, आपल्या घरी पोहोचतील, त्यास त्यांनी सांगावं, परमेश्वरानं खरोखर आमची भेट घेतलेली आहे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो माझ्या राजा. सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये पडत असताना तुझी उपस्थिती, तुझी संगती रोज आम्हाला लाभली जाऊ दे. महिमा, आदर, गौरव, सन्मान तुला देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ असो. आमेन.